जय हिंद मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये आपले पुनश्च एकदा स्वागत करत आहोत. आम्ही घेऊन आलेलो आहोत तलाठी भरतीसाठी विशेष बॅच. आतापर्यंत TCSने विविध परीक्षेमध्ये विचारलेले GS आणि GK मध्ये विचारलेले क्वेश्चन आम्ही घेऊन आलेलो आहोत. चला तर आपण वेळ न दवडता आजच्या पहिल्या सेशनला सुरुवात करू. चला पहा पहिला क्वेश्चन. पहिला क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली? पहा, महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी स्थापन केली म्हणून आपल्याला विचारलेला आहे. तर महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना ही 1994 मध्ये झाली आहे. पहा लक्षात ठेवा, 1994 मध्ये. तर याची तारीख काय आहे? तारीख लक्षात ठेवा पहा, 26 एप्रिल 1994. 26 एप्रिल 1994ला महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि ही कोणत्या याच्यानुसार केलेली आहे? 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती. 73वी आणि 74व्या घटनादुरुस्तीने. 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती. पहा लक्षात ठेवा. ओके, 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती. यामध्ये 73व्या घटना दुरुस्तीमध्ये स्थानिक स्वराज्य, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पहा, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोण? ओके, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये याच्यामध्ये येते जिल्हा परिषद, जिल्हा परिषद. नंतर काय येते? पंचायत समिती, पंचायत समिती. पहा नंतर काय येते? नंतर येते याच्यामध्ये ग्रामपंचायत, सर्वात खालचा स्तर ग्रामपंचायत. ओके, याची कलम कोणती आहे? 73व्या घटना दुरुस्तीमुळे याची कलम आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेची 243K. यानुसार निवडणूक आयोग ओके ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेते. त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. नंतर आहे 74वी घटना दुरुस्ती. 74व्या घटना दुरुस्तीनं कोण येते? 74वी घटना दुरुस्तीने येते नागरी स्थानिक स्वराज्य संस्था. पहा, नागरी शहरी म्हणू त्याला, नागरी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ओके, पहा लक्षात ठेवा, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था. ओके, तर या निवडणुका कोणत्या कलमेने होतात? तर 243 झेडे. ओके, 243 झेडे. आता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोण येते? नागरी स्थानिक स्वराज्यामध्ये येते महानगरपालिका, महानगरपालिका, महानगरपालिका. नंतर कोण येते? नगर परिषद. ओके, नगर परिषद, नगर परिषद. आणि नंतर कोण येते? नगर पंचायत. ओके, नगर पंचायत. तर यांच्या निवडणुका कोण घेत असते? राज्य निवडणूक आयोग घेत असते. ओके, राज्य निवडणूक आयोग कोणत्या निवडणुका घेते? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. मग ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था पाहिला आपण. ग्रामीण स्थानिक स्वराज्यामध्ये आपण पाहिलं जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. आणि शहरी ग्रामपंचायत, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाहिलं आपण महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत. ओके, तर त्याच्या कलमा पाहिल्या आपण. जे काही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेची याची कलम आहे 243K. आणि शहरी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेची काय आहे कलम? 243K. तर आपल्याला याचा राज्य निवडणूक आयोगाचा एक मुख्य निवडणूक आयुक्त असते. पहा, मुख्य निवडणूक आयुक्त पहिले आपले होते महाराष्ट्राचे, महाराष्ट्र राज्याचे पहिले निवडणूक आयुक्त विचारतात. महाराष्ट्र राज्य. ओके, पहिले निवडणूक आयुक्त, पहिले निवडणूक आयुक्त, पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? पहा, कोण होते? देना चौधरी. कोण होते? देमराव चौधरी, देना चौधरी. ओके, त्यानंतर आता सध्या कोण आहेत? तर आता आहेत देना चौधरी. आणि ओके, महाराष्ट्र राज्याचे पहिले निवडणूक आयुक्त होते देना चौधरी. आणि आता आहेत वाघमारे, दिनेश वाघमारे. ओके, दिनेश वाघमारे. देना आणि याच्यामध्ये कन्फ्युजन झालं. दिनेश वाघमारे लक्षात ठेवा, दिनेश वाघमारे. हे कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे निवडणूक आयुक्त, सध्याचे निवडणूक आयुक्त 2025चे. पहा,
महाराष्ट्र राज्याची निवडणूक आयोगाची स्थापना झाली 1994ला 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनं. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने तुम्हाला माहीत आहे. ओके, 73व्या घटनादुरुस्तीने काय केलेलं आहे की त्याच्यामध्ये काय आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, त्याच्यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ग्रामीण स्वराज्य संस्थामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये येते जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. त्याची कलम आहे 243K. आणि नंतर आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, याची कलम आहे 243ZA. तर याच्यामध्ये कोण आहे ते महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत. आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग जे आहे त्याचे पहिले निवडणूक आयुक्त होते देनाथ चौधरी आणि आताचे कोण आहेत दिनेश वाघमारे. ओके, तर पहा त्याच्यानंतर आपण पाहू केंद्रीय निवडणूक आयोग. पहा केंद्रीय निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग. ओके, केंद्रीय निवडणूक आयोग. आपण राज्य निवडणूक आयोग पाहिला, आता केंद्रीय निवडणूक आयोग पाहू. पहा केंद्रीय निवडणूक आयोग. केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे 25 जानेवारी 1950. ओके, म्हणूनच या दिवशी आपण कोणता दिवस साजरा करतो, मतदार दिन. 25 जानेवारी कोणता दिन आहे, मतदार दिन. तर या कोणत्या निवडणुका घेते केंद्रीय निवडणूक आयोग. केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुका घेते पहा महत्त्वाची लोकसभेची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग घेते, लोकसभा. त्यानंतर पहा राज्यसभा. त्यानंतर राज्याचे विधानसभेची निवडणूक प्रत्येक राज्याच्या. ओके, राज्य विधानसभा निवडणूक, विधानसभा. ओके, त्यानंतर महत्त्वाचं राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणूक. पहा आपण राज्य निवडणूक आयोग पाहिलं, राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक घेते. आणि केंद्रीय निवडणूक आयोग पाहिया लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि कोण त्यानंतर उपराष्ट्रपती. ओके, या कोण निवडणुका घेते, केंद्रीय निवडणूक आयोग, ज्याची स्थापना 25 जानेवारी 1950ला झाली आणि त्या दिवशी मतदार दिन साजरा केला जातो. ओके, निवडणूक आयोगाचे याची जे निवडणूक आयोगाचे जे हे असतात आयुक्त, एक मुख्य असते आणि त्याला 2 मदत करणारे असतात, मुख्य आणि 2 इतर. ओके, 2 आयुक्त, एक मुख्य आयुक्त आणि दुसरे इतर 2. ओके, एक मुख्य निवडणूक आयुक्त राहते. ओके, आणि इतर कोणते असतात, 2 निवडणूक आयुक्त असतात. ओके, लक्षात ठेवा. तर यांची निवड कोण करते, यांच्यासाठी एक समिती नेमली जाते. निवडणूक आयुक्त जो असतो, निवडणूक आयुक्ताची निवड करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त. ओके, केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्यासाठी एक आयोग असते, एक समिती असते. पहा, केंद्रीय निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी समिती असते. कोणती समिती असते ती, त्या समितीमध्ये कोण असते पहा, त्या समितीचा अध्यक्ष असतो पंतप्रधान. त्या समितीचा अध्यक्ष कोण असतो, पंतप्रधान. त्रिसदस्यीय समिती असते ती. त्यानंतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतो एक. ओके, केंद्रीय कॅबिनेट मंत्री. ओके, आणि नंतर असतो महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षनेता. कोण असतो, विरोधी पक्षनेता, विरोधी पक्षनेता. ओके, या 3 सदस्यीय समिती केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतो. आता पहिल्या जर केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणले पहिले तर सुकुमार सेन होत्या. सुकुमार सेन लक्षात ठेवा, कोण होते, सुकुमार सेन. आणि सध्याचे म्हणलं 2025 सध्या. ओके, ज्ञानेश कुमार आहेत, लक्षात ठेवा, ज्ञानेश कुमार. ओके, तर हे सध्याचे काय आहेत, आपली निवडणूक आहेत. ओके, सुकुमार सेन पहिले आहेत. ओके, चला पहा, बरंच सांगितलेलं आहे या क्वेश्चनमध्ये की आपल्याला पहिले विचारलं राज्य निवडणूक आयोगाची स्थापना.
तर राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 1994 मध्ये झाली आहे, 26 एप्रिल 1994. त्यानंतर कशानुसार झाले, 73वी आणि 74व्या घटनादुरुस्ती झाल्या आहे. 73वी घटनादुरुस्ती आपल्याला माहीत आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. ओके, स्वराज्य संस्थेसाठी 243 कलम आहे त्याची, आणि याच्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका ओके राज्य निवडणूक आयोग घेते. त्याचप्रमाणे नागरी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था घेते. ते कलम कोणता आहे, 243 झेड, त्याच्यामध्ये झेड ए, त्याच्यामध्ये महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत. ओके, महाराष्ट्र राज्य पहिले निवडणूक आयुक्त कोण आहे होते, तर देनाथ चौधरी, आणि सध्याचे आहेत दिनेश वाघमारे 2025 मध्ये. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. पहा नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी पश्चिमेकडे प्रभावित होणारी नदी कोणती आहे, पश्चिमेकडे वाहणारी. ओके, पश्चिमेकडे कोणती नदी वाहते, पश्चिम वाहिनी. महाराष्ट्रामध्ये 2 नदी आहेत. ओके, पश्चिम वाहिनी, त्याच्यामध्ये एक तापी आहे आणि एक नर्मदा आहे. याच्यामध्ये कोणता ऑप्शन आहे, तापी. तापी नदी ही महाराष्ट्रातून ओके महाराष्ट्रात वाहणारी एक महत्त्वाची कोणती नदी आहे, पश्चिम वाहिनी नदी. ओके, तापी नदीबद्दल आपण महत्त्वाचं पाहूया. आपला प्रश्न विचारला आहे की पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे, तर पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे, तापी आहे. पहा तापी नदीबद्दल महत्त्वाचं पहा. तापी नदी ओके मध्य प्रदेशात बैतूल येथे उगम पावते. मध्य प्रदेश राज्यात बैतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत उगम पावते. सातपुडा पर्वतरांगेत ओके काय करते, उगम पावते. किती हिची लांबी आहे, जवळपास पहा किती लांबी वाहते ही, 724 किमी. ओके, किती लांबी आहे हिची, तापी नदीची लांबी किती आहे, 724 किमी. पहा 724 किमी. ही महाराष्ट्रात किती वाहते, पहा महाराष्ट्रामध्ये ही वाहते 208 किमी. किती, 208 किमी. कुठं 228 दिलेलं आहे. ओके, कोणत्या राज्यातून वाहते, 3 राज्यातून वाहते. पहा 3 राज्य कोणते आहेत पहा. याच्यामध्ये मध्य प्रदेश जिथं उगम पावते ती मध्य प्रदेश. त्यानंतर पहा ही नंतर महाराष्ट्रामध्ये येते, महाराष्ट्र. ओके, महाराष्ट्र. त्याच्यानंतर ही कुठं जाते, गुजरात, आणि गुजरात राज्यातून वाहत जाऊन ही अरबी समुद्राला मिळते. ओके, कारण पश्चिम वाहिनी नद्या कुठे मिळतात, अरबी समुद्राला. ओके, नंतर ही कुठे जाते, अरबी समुद्राला मिळते. ओके, लक्षात ठेवा, पश्चिम वाहिनी नद्या कुठे मिळतात, अरबी समुद्राला. पूर्व वाहिनी कुठे मिळतात, बंगालच्या उपसागराला, आणि दक्षिण वाहिनी ओके हिंदी महासागराला, अरबी समुद्रात जाऊन मिळते. ओके, अरबी समुद्रास जाऊन मिळते. ओके, लक्षात ठेवा. ओके, याच्यावर सर्वात महत्त्वाचं धरण आहे पहा. महत्त्वाचं धरण विचारतात. ओके, कोणतं धरण आहे, हतनूर धरण आहे. हतनूर हे कुठं आहे माहीत आहे का, हे आहे हतनूर धरण आहे हे जळगाव. ओके, हतनूर धरण लक्षात ठेवा. ओके, हतनूर धरण महत्त्वाचं आहे, जळगावलाच आहे ते. ओके, पहा त्यानंतर ही जवळपास मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात इथे वाहते. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडले जिल्हे आहेत. त्याच्यामध्ये पहा कुठे कुठे, तर इथं धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये उगम पावते. जळगाव म्हणजे जळगाव या शहरातून जाते ही, आणि तसेच गुजरातमधून सुरत या महत्त्वाच्या शहरातून. ओके, पहा त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे की खालीलपैकी पश्चिमेकडे प्रभावित होणारी नदी कोणती, तर याचं उत्तर आहे तापी. तर आपल्याला पूर्ववाहिनी नद्या माहीत पाहिजे. पहा पूर्ववाहिनी नद्या कोणत्या आहेत, पूर्वेकडे वाहणाऱ्या कोणत्या आहेत पहा. पश्चिम वाहिनी पाहिला आपण, पूर्ववाहिनी पहा पूर्वेकडे वाहणाऱ्या. ओके, पूर्वेकडे वाहणाऱ्या माहीत पाहिजे आपल्याला. आपण पाहिलं पश्चिमेकडे, पूर्वेकडे वाहणाऱ्या.
पहा, तर पूर्वेकडे कोणत्या वाहतात? पूर्वेकडे वाहतात कृष्णा ही नदी पूर्वेकडे वाहणार आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. त्यानंतर पहा, कृष्णानंतर सर्वात महत्त्वाची नदी आहे गोदावरी. गोदावरी ही पण पूर्वेकडे वाहणारी नदी आहे. त्यानंतर पहा कोणती येते रे? महानदी. महानदी पण ही पूर्वेकडे वाहणारी नदी आहे, पूर्ववाहिनी नदी आहे. त्याच्यानंतर पहा कृष्णेची महत्त्वाची नदी भीमा. ओके, हे कोणत्या वाहिनी नदी आहेत? हे आहेत पूर्ववाहिनी नद्या, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे दक्षिण वाहिनी नद्या. पश्चिम पाहू पहिले. ओके, पहिले पश्चिम पाहू. पश्चिम वाहिनी नद्या पहा. पश्चिम वाहिनी पश्चिमेकडे वाहणाऱ्या, पश्चिमेकडे वाहणाऱ्या आपण पाहिलं तापी. त्याच्यामध्ये पहा तापी. ओके, तापीनंतर पहा कोणती येते? सर्वात महत्त्वाची नर्मदा. ही सर्वात जास्त लांबीची नदी आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणलं तर तापी आहे, नर्मदा. त्यानंतर पहा, त्यानंतर येतात कोकणातील नद्या. कोकणामधील कोणत्या? उल्हास येते, उल्हास येते, सावित्री येते, सावित्री येते, वैतरणा येते, वैतरणा, तरणा, भातसा येते, भातसा येते. ओके, त्यानंतर काळू येते. ओके, याच्यातील सर्वात लांब नदी म्हणलं तर उल्हास नदी आहे, जवळपास 120-130 किलोमीटर. बाकी यांची लांबी 50-54-60 किमीच आहे. ओके, सर्वात लांबी नदी जर म्हणलं कोकणातली तर कोणती नदी आहे याच्यावर प्रश्न विचारतात, तर उल्हास नदी आहे, लक्षात ठेवा. कोणती नदी आहे? उल्हास नदी. नर्मदा नदी महाराष्ट्रात फक्त 54 किलोमीटर वाहते. किती किलोमीटर वाहते? 54 किलोमीटर. आणि तापी जवळपास 208 किलोमीटर वाहते. हा, ओके. पहा, त्यानंतर आपल्याला कोणत्या विचारतील? दक्षिणेकडे, दक्षिणेकडे वाहणार नद्या पहा. ओके, दक्षिणेकडे पहा, दक्षिणेकडे. तर दक्षिणेकडे महत्त्वाची नदी येते कोणती? ती येते ती येते वर्धा. कोणती? वर्धा. दक्षिणेकडे कोणत्या वाहतात? वर्धा. अजून महत्त्वाची म्हणजे वैनगंगा. ओके, वैनगंगा. नंतर येते प्राणहिता, प्राणहिता. ओके, नंतर येते पेंच, पेंच. ओके, या महत्त्वाच्या नद्या दक्षिणेकडे वाहणार येतात, दक्षिणेकडे. ओके, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, पेंच. नंतर पहा आपला विचारलेला आहे कोणतं? आपण पाहिलं पूर्वेकडे, पश्चिमेकडे, दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे. उत्तरेकडून कोणत्या वाहतात? उत्तरेकडे पहा वाघूर, पांझरा, वाघूर, पांझरा, नळगंगा. ओके, नळगंगा या कोणीकडे वाहणाऱ्या होता? उत्तरेकडे वाहणाऱ्या होता. पहा, बरेच याच्यामध्ये आपण केलेलं आहे कवर. पहिले पाहू आपण तापी नदी. खालीलपैकी पश्चिमेकडे प्रभावित होणारी नदी आपण पाहिलं. पश्चिमेकडे कोणती नदी वाहते? तर आपण पाहिलं तापी, याचं उत्तर तापी आहे. त्यानंतर आपण महत्त्वाचं पाहिलं तापी नदीबद्दल आपण महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या की तापी नदी मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत ओके उगम पावते. त्यानंतर त्याची लांबी पाहिली, पूर्ण लांबी ही भारतातली पाहिली, इंडियामधली. ओके, तर ती किती आहे? 724 किलोमीटर ही भारतामध्ये पूर्णतः वाहते. कुठे कुठे 770 आहे, परंतु 724च आहे. पहा, नंतर 208 किलोमीटर ही महाराष्ट्रामध्ये वाहते. त्यानंतर कोणत्या कोणत्या राज्यामधून? मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. त्यानंतर याच्यावर महत्त्वाचं धरण आहे हतनूर, आणि महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार जे की उत्तर महाराष्ट्र म्हणून इथे ती मॅक्झिमम वाहते या जिल्ह्यामधून. ओके, आणि कुठं? सुरत येथे वाहते. महत्त्वाच्या उत्तर प्रदेशमधलं आपलं गुजरातमधलं महत्त्वाचं शहर. पाहानंतर आपण त्याच्यानंतर पूर्ववाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी नद्या, उत्तर वाहिनी नद्या आणि दक्षिण वाहिनी नद्या पाहिल्या. पहा, पूर्ववाहिनी कोणत्या? पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या. पूर्वेकडे आपण पाहिलं पहा कृष्णा, गोदावरी, महानदी आणि भीमा या महत्त्वाच्या नद्या पाहिल्या. त्यानंतर पहा आपण कोणत्या पाहिल्या? पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? पहा, पश्चिमेकडे आपण पाहिलं तापी. ओके, ही सर्वात महत्त्वाची नदी. त्यानंतर नर्मदा पाहिलं, ही किती किमी वाहते? 54 किलोमीटर महाराष्ट्रातून. त्यानंतर उल्हास नदी, ही कोणती नदी आहे? ही उल्हास नदी आहे कोकणातील सर्व नद्या या पश्चिम वाहिनी आला.
ओके. आणि या कमी लांबीच्या आहेत, 50, 55, 60. आणि सर्वात लांब जर म्हणलं तर उल्हासत नदी आहे, जिची लांबी 130 किलोमीटर जवळपास आहे. त्यानंतर पहा सावित्री, ही पश्चिम वाहिनी नदी पाहिली आपण. वैतरणा पाहिली, भास्सा पाहिली, काळू पाहिली. ओके, हे पश्चिम वाहिनी नद्या पाहिल्या. त्याच्यानंतर आपण दक्षिणेकडे वाहणाऱ्या नद्या पाहिल्या. पहा वर्धा, वैनगंगा, प्राणहिता आणि पेंच, हे आपण दक्षिणेकडे वाहणाऱ्या नद्या पाहिल्या. त्याच्यानंतर पहा उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या पाहिल्या आपण, वाघूर, पांझरा, नळगंगा. ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन कळाला असेल तुम्हाला. क्वेश्चन जर कळाला असेल तर स्क्रीनशॉट काढा. ओके. तापी नदी कुठं उगम पावते, किती किलोमीटर आहे, धरण कोणतं आहे, त्यानंतर पूर्व वाहिनी कोणती आहे, दक्षिण वाहिनी कोणती आहे, पश्चिम वाहिनी कोणती आहे, हे आपण पहा. ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील मुख्य जमात आहे. गोंड आणि भिल्ल. गोंड ही पण महत्त्वाची जमात आहे महाराष्ट्रामध्ये, आणि भिल्ल पण आहे. ओके. त्यामुळे याचं उत्तर आहे 1 आणि 2. याचं उत्तर काय येईल, 1 आणि 2. ओके. पहा 1 आणि 2, कारण गोंड जमात तुम्हाला दिसते महाराष्ट्रामधली. ही गोंड जमात तुम्हाला कुठं दिसते पहा. ही गोंड जमात तुम्हाला दिसते सातपुडा पर्वतीय भागात दिसते तुम्हाला. ओके. कुठं दिसते तुम्हाला, सातपुडा पर्वतीय भागामध्ये. सातपुडा पर्वतीय भागामध्ये. ओके. ही कुठे दिसेल तुम्हाला, महत्त्वाचे जिल्हे पाहायचे. ही दिसेल तुम्हाला धुळेमध्ये. नंतर तुम्हाला दिसेल ही नंदुरबारमध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार. नंतर तुम्हाला दिसेल ही जळगावमध्ये. ओके. जळगावमध्ये दिसेल. आणि महत्त्वाचं म्हणजे अजून नांदेडमध्ये ही जमात तुम्हाला दिसेल. ओके. जी की कोणती आहे, गोंड जमात. त्यानंतर भिल्ल पहा, लक्षात ठेवा. ओके. गोंड तुम्हाला दिसते पहा थोडं कन्फ्युजन झालं इथं. गोंड तुम्हाला दिसते, गोंड इकडे आहे आपल्या पूर्व विदर्भामध्ये. गोंड कुठे दिसते तुम्हाला, पूर्व विदर्भामध्ये. त्याच्यामध्ये कोणते जिल्हे पहा, लक्षात ठेवा. याच्यामध्ये दिसेल तुम्हाला गडचिरोली, महत्त्वाचं गडचिरोली. अतिमागास जमात म्हणून ही आपलं राज्य केंद्र सरकारनं जाहीर केलेलं आहे. खूप अतिमागास जमात आहे. कोणती, गोंड जमात. ही गडचिरोलीमध्ये दिसेल तुम्हाला. त्यानंतर चंद्रपूर पहा, चंद्रपूर. त्यानंतर तुम्हाला दिसेल ही कुठे, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा. ओके. भंडारा गोंदिया त्या साईडमध्ये. ओके. त्यानंतर पहा भिल्ल आपल्याला विचारलं. भिल्ल कुठं आहे, भिल्ल कुठे येते पहा. भिल्ल येते उत्तरेकडे येतो, महाराष्ट्राच्या उत्तरेकडे. ओके. पर्वतीय भागात, सातपुडा पर्वतीय भागामध्ये. ओके. कुठे येते पहा, सातपुडा पर्वतीय भाग. भिल्ल, सातपुडा पर्वतीय भाग. लक्षात ठेवा. हे सातपुडा पर्वतीय भाग म्हणजे तुम्हाला लक्षात येते. मग सातपुडा पर्वतीय भाग म्हणजे महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग. महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग कोणता आहे पहा. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल जळगाव दिसेल, महत्त्वाचं जळगाव. त्यानंतर तुम्हाला कोण दिसेल, धुळे दिसेल आणि नंदुरबार दिसेल. ओके. धुळे आणि तिसरा जिल्हा कोणता दिसेल, नंदुरबार. इथे तुम्हाला कोणती जमात दिसेल, भिल्ल. ओके. नंदुरबार. आणि दुसरं कोणतं म्हणजे नांदेड आपलं. ओके. नांदेड हे दिसेल, हा लक्षात, नांदेड. नंतर महाराष्ट्रामध्ये अजून एक जमाती आहेत पहा. तुम्हाला आंध दिसते, आंध, पारधी. ही कुठे आहे माहीत आहे का, ही आहे यवतमाळला आपल्या. ओके. पुसदमधून आपण व्हिडिओ करत आहोत, त्याच्यामध्ये यवतमाळमध्ये तुम्हाला आंध ही जमात दिसते. त्याच्यानंतर पहा कोरकू जमात आहे. कोरकू जमात ऐकलं असेल नाव तुम्ही. कोरकू कुठे आहे, अमरावती. कोलाम जमात आहे, कोलाम हा लक्षात ठेवा. कोलाम येते कुठे येते, सातपुडा पर्वतीय भागामध्ये. सातपुडा पर्वतीय भाग.
ओके. त्यानंतर येते कातकरी येते बा, कातकरी. ठाकर येते, कातकरी येते पा, कातकरी, कातकरी येते. ठाणे, नाशिक, रायगड. ओके. ठाणे, नाशिक, रायगड. याच्यामध्ये ठाकर एक आदिवासी जमात येते पहा. ठाकर 6 झाले, आपण 7 पहा. ठाकर येते, ठाकर. ओके. ठाकर, ठाकर कुठे येते सर? ठाकर येते, ठाकर येते ठाणेमध्ये, पुणेमध्ये, अहिल्यानगरमध्ये. अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, अहिल्यानगर. ओके. त्याच्यानंतर पहा पुणे, ठाणे, त्याच्यानंतर रायगड आणि नाशिक. ओके. आणि कुठे येते? नाशिक येते पहा. त्याच्यामध्ये आपण पाहिलं पूर्व विदर्भामध्ये कोणती येते? गोंड जमात. गोंड कुठे येते? गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या महत्त्वाच्या याच्यामध्ये येते. त्यानंतर भिल्ल पाहिली आपण. भिल्ल सातपुडा पर्वतीय भागामध्ये येते. त्याच्यामध्ये कुठं? जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड. त्याच्यानंतर आपण आंध पाहिलं. आंध कुठे येते बा? आंध, पारधी, यवतमाळमध्ये येते. कोरकू कुठे येते? अमरावतीमध्ये. कोरकू कुठे येते? अमरावतीमध्ये. कोलाम कुठे येते? सातपुडा पर्वतीय भागामध्ये. अतिमागास जमात आहे कोलाम आणि गोंड. याला अतिमागास म्हणून केंद्र सरकारने घोषित केलेला आहे. त्याच्यानंतर पहा ठाकर कुठे येते? ठाणे, पुणे. ओके. ठाणे, पुणे, अहिल्यानगर, रायगड आणि नाशिक. ओके. लक्षात. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहिले क्वेश्चन पहा, ॲनालिसिस बरोबर झालं की नाही याच्याकडे आपल्याला काय पाहावं लागेल पहा. खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील मुख्य जमात आहे? तर गोंड आणि भिल्ल हे दोन्ही मुख्य जमाती आहेत. तर गोंड कुठं आहे? गोंड आपण पाहिलं गडचिरोली, चंद्रपूर. त्यानंतर भिल्ल पाहिलं आपण सातपुडा पर्वतीय भाग, जळगाव, धुळे, नंदुरबार, उत्तर महाराष्ट्राचा भाग. ओके. नांदेड एक त्याच्यामध्ये शहर येते. त्याच्यानंतर आपण पाहिलं आंध, पारधी हे कुठे येते? यवतमाळमध्ये. कोरकू कुठे येते? हे महत्त्वाचे याच्यावर प्रश्न विचारले, सर्वांवरच प्रश्न विचारले आहेत की कोरकू जमात महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर कोरकू जमात महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आढळते. त्याच्यानंतर कोलाम पहा. कोलाम हा सातपुडा पर्वतीय भागामध्ये येते, जे की उत्तरेकडे. ओके. नंदुरबार वगैरे या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर कातकरी पाहिला आपण. ठाणे, नाशिक, रायगड आणि ठाकर. ठाकर कुठे दिसेल तुम्हाला? पुणे आणि अहिल्यानगर या 2 शहरामध्ये दिसेल. त्यात बाकी तुम्हाला माहिती आहे ठाणे, नाशिक, रायगडमध्ये. ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू. हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पहा बरेच क्वेश्चन आपण डीपमध्ये घ्यायलो. स्क्रीनशॉट काढा, बरेच वेळा रिपीट करून पहा, तुमचं ते सॉल्व्ह होईल. कारण तुम्ही अभ्यास करताना आपण पुस्तकामध्ये सर्व क्वेश्चन हे पाहत नाही. आपण विशेषतः असा अभ्यास करतो. व्हिडिओ लेक्चरचा तुम्हाला हे फायदा होईल की तुम्हाला ते क्वेश्चन डायरेक्ट पूर्णतः तुम्हाला माहीत पडून जाईल. म्हणून लेक्चर पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला माहीत आहे की परीक्षा जवळ आली की आपल्याला व्हिडिओ महत्त्वाचे वाटतात. ओके. म्हणून हे लेक्चर स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या. बरंच याच्यामधून आपण करत आहोत. ओके. डीपमध्ये क्वेश्चन घेतो. पहा चौथा क्वेश्चन काय आहे? चौथा क्वेश्चन काय विचारला पहा. हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कोण असतात पदसिद्ध अध्यक्ष? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष तुम्हाला माहीत आहे उपराष्ट्रपती असतात. कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष. कलम 63 नुसार भारताला एक उपराष्ट्रपती आहे. पहा कलम 63 नुसार काय केलं आपण? उपराष्ट्रपतीची स्थापना. कलम 63. कलम 63 काय? उपराष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती. ओके. ओके. त्याच्यानंतर पहा कलम 64 काय आहे? कलम 64 आहे की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे कार्यातील पदसिद्ध अध्यक्ष. उपराष्ट्रपती हे काय असतील? राज्यसभेचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे कार्यातील पदसिद्ध अध्यक्ष राहतील. ओके. पदसिद्ध अध्यक्ष राहतात ते. ओके. कोण? उपराष्ट्रपती. कलम 64 नुसार. कलम 65 काय आहे पहा. कलम 65 काय सांगते? कलम 65 सांगते की राष्ट्रपतीच्या अनुपस्थित प्रभारी राष्ट्रपती म्हणून. ओके. प्रभारी राष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपतीचा मृत्यू झाला असेल किंवा राष्ट्रपती अनुपस्थित असेल तर प्रभारी राष्ट्रपती म्हणून उपराष्ट्रपती काम पाहतात. प्रभारी राष्ट्रपती म्हणून कोण काम पाहतात? उपराष्ट्रपती. प्रभारी राष्ट्रपती म्हणून उपराष्ट्रपती काम पाहतात. हा लक्षात ठेवा. उपराष्ट्रपती. ओके. आतापर्यंत 2 वेळा हे झालेलं आहे. त्याच्यात म्हणजे प्रथमतः ज्या वेळेस
झाकीर हुसेन डॉक्टर झाकीर हुसेन यांचा मृत्यू झाला होता. यांच्या जागी व्ही व्ही गिरी यांनी काम पाहिलं होतं या उपराष्ट्रपतीनं. व्ही व्ही गिरी ओके, व्ही व्ही गिरी. आणि मोहम्मद हिदायतुल्ला बी डी दत्ती यांच्या दोघांचाही मृत्यू झाला होता. तेव्हा बी डी दत्ती हे 1969मध्ये आणि 1977मध्ये. बी डी दत्ती ओके, यांनी राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं होतं. ओके, जेव्हा हे राष्ट्रपतीचं काम पाहतात तेव्हा हे काय, जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीचं काम पाहतात तेव्हा हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष राहत नाहीत, हे पण लक्षात ठेवा. ओके, 1977मध्ये. ओके, दोन उपराष्ट्रपती असे आहेत की त्यांनी जवळपास काय केलं आहे, दोनदा अध्यक्षपद भोगलेलं आहे. दोन राष्ट्रपती कोणकोणते आहेत पाहते, दोन उपराष्ट्रपती. याच्यामध्ये दिसेल तुम्हाला कोण, एकमध्ये काय सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी दोनदा राष्ट्रपती पद हे केलेलं आहे, उपराष्ट्रपतीपद. सर्वपल्ली राधाकृष्णन यावर प्रश्न विचारतात. सर्वपल्ली राधाकृष्णन हे सलग 2 वेळा होते. ओके, दोनदा उपराष्ट्रपती, सलग दोनदा. ओके, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि नंतर आहे मोहम्मद अन्सारी. ओके, तर यांनी दोनदा राष्ट्रपती, यांनी 1952 ते 1962पर्यंत उपराष्ट्रपती म्हणून काम केलं. त्यानंतर 1962 ते 1965 म्हणून ते दुसरे राष्ट्रपती झाले. भारताचे दुसरे राष्ट्रपती. पहिले कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. दुसरे राष्ट्रपती कोण, सर्वपल्ली राधाकृष्णन. शिक्षण तज्ज्ञ होते ते. ओके, शिक्षक दिन त्यांचा साजरा करतो आपण 5 सप्टेंबरला. कधी, 5 सप्टेंबरला पहा. आणि त्याच्यानंतर मोहम्मद अन्सारी हे जवळपास 2007 ते 2017पर्यंत होते. ओके, दोनदा सलग. त्यानंतर पहा, महत्त्वाचा कलम आहे 66. ओके, 67 आहे, 66 आहे. ओके, तर प्रभारी राष्ट्रपती म्हणून उपराष्ट्रपती काम पाहतात ते झाकीर हुसेन होते, व्ही व्ही गिरी, मोहम्मद हिदायतुल्ला. ओके, दोनदा उपराष्ट्रपती. त्याच्यानंतर पहा याची निवड कशी होते कलम 66 नुसार. 66 कलम, याच्या निवडणुकीमध्ये कोण सामील असतात पहा. ओके, निवडणूक दिलेली आहे उपराष्ट्रपतीची. तर याच्या निवडणुकीमध्ये कोण कोण असतात पहा. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांचे निर्वाचित, ओके, यांचे निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्य मतदान करतात. ओके, म्हणजे संसदेमधील लोकसभा आणि राज्यसभेतील निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्य मतदान करतात, हे निवडून आणतात. ओके, हे मतदान करतात. राष्ट्रपतीच्या मध्ये भिन्नता आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये पहा, लक्षात ठेवा, बरेच कन्फ्यूज याच्यावर प्रश्न येतात. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा. पहा, लोकसभा, राष्ट्रपती सांगायला, लोकसभा, राष्ट्रपतीवर आपण एखादा क्वेश्चन घेऊ, चांगल्या पद्धतीने सांगू तुम्हाला लोकसभा, आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीने लेक्चर पाहिजे तेही सांगा, तेही आपण घेण्याचा प्रयत्न करू. लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधानसभा हे सामील असतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये. राज्य विधानसभा, पण याच्यामध्ये फक्त निर्वाचित असतात, नामनिर्देशित नसतात. फक्त कोण असतात, हे लोकसभा राज्यसभा याचे निर्वाचित सदस्य, निवडलेले, नामनिर्देशित नसतात, निर्वाचित सदस्य. एवढं लक्षात ठेवा. याच्यामध्ये कोण नसतात, नामनिर्देशित नसतात.
नामनिर्देशित नसतात, एवढं लक्षात ठेवा. नामनिर्देशित नसतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये. ओके, नसतात. आलं लक्षात. तर सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहे? CP राधाकृष्णन आहेत. ओके, सध्या उपराष्ट्रपती सध्या 2025. ओके, कोण? राधाकृष्ण, CP राधाकृष्ण, CP राधाकृष्णनला लक्षात ठेवा. आणि याच्या आधी कोण होते? 2022 ते 2000 याच्यावर आधी ते होते जगदीप धनखड. ओके, त्याच्या आधीचे जगदीप धनखड. ओके, मला वाटतं यांची निवड झालेली आहे 12 सप्टेंबर 2025ला. 12 सप्टेंबर जगदीप धनखड होते त्या आधी. ओके, 2022 ते 2025 3 वर्षच होते. 2022 ते 2025. ओके, लक्षात. पहा, लोकसभा आणि राज्यसभा यांचे निर्वाचित नामनिर्देशित सदस्य क्रम 66 नुसार राष्ट्रपतीच्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी असतात. ओके, फक्त संसदेचे सदस्य ते निर्वाचित आणि नामनिर्देशित विधानसभेचे नसतात. तर राष्ट्रपतीमध्ये लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे असतात आणि ते फक्त निर्वाचित असतात, नामनिर्देशित नसतात. ओके, पहा सध्याचे कोण आहेत? CP राधाकृष्णन. त्याच्यानंतर पहा आपण काय पाहिलं? कलम 63 पाहिलं उपराष्ट्रपतीसाठी. 64 पाहिलं आपण उपराष्ट्रपती राज्यसभेचे काय असतील? पदसिद्ध अध्यक्ष राहतात. त्यानंतर प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. ते प्रभारी राष्ट्रपती म्हणून जेव्हा ते काम पाहतात तेव्हा ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष नसतात. तर पदसिद्ध अध्यक्ष कधी राहिले पाहते? झाकीर हुसेन यांचा मृत्यू झाला होता तेव्हा VV गिरी पहिल्यांदा राहिली होती. ओके, पहिल्यांदा काळजीभाऊ राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. त्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला. ओके, त्या मोहम्मद हिदायतुल्ला नंतर त्याच्या जागी BD जत्ती यांनी काम पाहिलं होतं. ओके, सलग 2दा उपराष्ट्रपती आपल्याला माहीत आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन 1952 आणि 1962मध्ये. नंतर 1962 आणि 1965मध्ये त्यांनी भारताचे दुसरे उपराष्ट्रपती म्हणून काम पाहिलं आहे. त्यांचाच महत्त्वाचा दिवस माहीत आहे आपल्याला, शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो 5 सप्टेंबर, कारण ते शिक्षण तज्ज्ञ होते. कोण? सर्वपल्ली राधाकृष्ण. शिक्षक दिन. ओके, शिक्षक दिन साजरा केला जाते, महत्त्वाचा लक्षात ठेवा. आणि मोहम्मद अन्सारी हे तुम्हाला माहीत आहे, हमीद अन्सारी. ओके, हमीद अन्सारी. तर हे 2दा राष्ट्रपती राहिले आहेत. आपला 2दा उपराष्ट्रपती सलग 2दा 2007 ते 2010, 2007 ते 2017. ओके, पहा उपराष्ट्रपतीबद्दल आपण बरंच डिटेल पाहिलं. काही राहिलं असेल तर आपण नंतर एखादा क्वेश्चन नेक्स्ट घेऊन उपराष्ट्रपतीबद्दल पूर्ण माहिती देऊ तुम्हाला. उपराष्ट्रपतीबद्दल कोणतंही कन्फ्युजन तुमचं नसलं पाहिजे. पहा 5वा क्वेश्चन. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार, पहा बरेच वेळा क्वेश्चन पाहता आधी जनगणनेवर बरेच प्रश्न आले आहेत. साक्षरता म्हणा, लिंग गुणोत्तर म्हणा, 0 ते 6 वयोगटामधलं लिंग गुणोत्तर याबद्दल बरेच क्वेश्चन विचारले आहेत. घनता म्हणा. ओके, पहा हे क्वेश्चन काय? जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 200पेक्षा कमी आहे? कमी विचार. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील विचारला आपल्याला. ओके, आणि तलाठीच्या पेपरमध्ये महाराष्ट्राचं विचारतात. महाराष्ट्रातील नद्या, महाराष्ट्रातील समाजसुधारक, महाराष्ट्रावर जास्त भर असतो. तर महाराष्ट्रातील काय विचारलं आपल्याला? लोकसंख्येची घनता विचारलं जिल्ह्यातील. 200पेक्षा कमी कोणत्या जिल्ह्याच्या? तर 200पेक्षा कमी आपल्याला दिसते याच्यातलं सिंधुदुर्ग. ओके, पहिले आपण पहा सिंधुदुर्ग. हे तुम्हाला याचं उत्तर आहे की ज्याची घनता काय 200पेक्षा कमी आहे. मग सर्वाधिक कोणाची आहे महाराष्ट्रामध्ये? ओके, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोणाची आहे? पहा आपण पाहू. महाराष्ट्रात सर्वाधिक कोणाची आहे? सर्वाधिक घनता जर विचारलं, सर्वाधिक घनता आहे मुंबई उपनगराची. मुंबई उपनगर किती आहे सर याची? 20,980 एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये. ओके, मुंबई उपनगरामध्ये किती लोक राहतात? 20,980 लोक राहतात. किती? 20,980. ओके, 20,980 एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये राहतात. त्यानंतर दुसरं कोण आहे? दुसरं आहे मुंबई शहर. दुसरं कोण आहे? मुंबई शहर.
याची किती आहे 19,652 एका स्क्वेअर किलोमीटर किती राहतात मुंबई शहरामध्ये 19,652. त्यानंतर ऑप्शनमध्ये काय दिलं आहे पहा आपल्याला ठाणे सलग जास्त मधले दिली आहे ती ठाण्याची आहे 1157 1157 लोक राहतात ओके एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये. त्याच्यानंतर आहे पुणेमध्ये राहतात 603 ओके. हे सर्वाधिक आहे महाराष्ट्रामधले आपण हे जिल्हे सर्वाधिक पाहिले हे सर्वाधिक ओके. हे कोण आहेत हे सर्वाधिक आहेत. त्यानंतर आपण सर्वात कमी पाहू महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सर्वात कमी ओके. महाराष्ट्र सर्वाधिक घनता पाहिली आपण. आता सर्वात कमी पाहू सर्वात कमी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी घनता जर म्हणलं तर कोणतं शहर आहे पहा सर्वात कमी घनतेचं शहर आहे याच्यामध्ये येते गडचिरोली किती आहे याची 74च आहे. एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये 74 लोक राहतात कारण वनच्छादित प्रमाण आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा पर्याय दिला आहे पहा याच्या पर्यायातला जे महाराष्ट्रामधलं दुसरं जिल्हा आहे जे की सिंधुदुर्ग याच्यामध्ये किती राहतात सर तर याच्यामध्ये राहतात 163 एका स्क्वेअर किलोमीटरवर किती राहतील 163 लोकच राहतात. याच्यामध्ये 74 लोक ओके. याच्यामध्ये किती 163. नंतर पहा नंतर येते चंद्रपूर सर्वात कमी घनतेमधलं चंद्रपूरमध्ये किती राहतात 192 ते 193 ओके. त्यानंतर पहा 4 नंबरला दिलं आहे रत्नागिरीचं पण घनता काय आहे खूप कमी आहे ओके. तर रत्नागिरीची किती आहे 196 ते 97 ओके. 196 ते 197 लोकच राहतात. तर पहा सर्वाधिक घनता मुंबई उपनगराची आहे 20,980 मुंबई शहराची आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील ठाण्याची आहे 1157 आणि पुण्याची आहे किती 603 ओके. त्यानंतर पहा भारतातील घनता सर्वाधिक कोणाची आहे भारतामध्ये कोणाची आहे सर्वाधिक तर भारतामध्ये सर्वाधिक आहे बिहार राज्याची बिहार राज्याची आहे 1106 किती आहे 1106. त्यानंतर पहा केंद्रशासित प्रदेश येतो नंतर एक दिल्ली महत्त्वाचा केंद्रशासित प्रदेश दिल्लीची घनता खूप आहे दिल्ली हे दिल्ली पहा दिल्ली पहा दिल्लीची सर्वाधिक घनता आहे केंद्रशासित प्रदेशामध्ये भारतामध्ये सर्वाधिक ओके 11,320 ओके 11,320 ओके. त्याच्यानंतर एक केंद्रशासित प्रदेश येतो चंदीगडची खूप आहे 9,779 ओके. आणि सर्वात कमी जर म्हणलं याच्यामध्ये भारतामध्ये कमी हे सर्वाधिक म्हणलं तर बिहार आहे आणि केंद्रशासित प्रदेश दिल्ली चंदीगड आहे. कमी जर म्हणलं कमी घनता आहे अरुणाचल प्रदेश कोणाची आहे अरुणाचल प्रदेश किती आहे सर 17च आहे ओके. किती आहे 17च आहे ओके. सर्वात कमी लक्षात पहा. भारताची किती आहे पूर्ण ओव्हरऑल भारताची आहे 382 एका चौरस किलोमीटरमध्ये भारतामध्ये किती लोक राहतात 382. आणि महाराष्ट्र सर 2011 नुसार 2011च्या जनगणनेनुसार 2011 तर 2026ची होईल जनगणना त्यानंतर ही आकडेवारी बदलून जाईल ओके. 2011ची जनगणना यानुसार सध्या पेपरला तुम्हाला याच्यावरच क्वेश्चन विचारेल जनगणना ओके. महाराष्ट्र किती आहे 365 लक्षात ठेवा. त्यामुळे सर्वाधिक मुंबई उपनगर पाहिलं आपण मुंबई शहर पाहिलं ठाणे पाहिलं कमी म्हणलं तर कोण आहे गडचिरोली आहे. त्यानंतर कोण पाहिलं आपण सिंधुदुर्ग पाहिलं चंद्रपूर पाहिलं ओके. रत्नागिरी पाहिलं ओके. महाराष्ट्राचे किती आहे रे 365 ओके. एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये किती लोक राहतात महाराष्ट्रामध्ये 365 आणि भारताचं म्हणलं तर 382 पाहिलं आपण. याच्यावर प्रश्न विचारतात भारताची 382
ओके, सर्वात कमी म्हणलं तर अरुणाचल प्रदेश आहे. पाहिला आपण त्या पेजवर अरुणाचल प्रदेश किती आहे 17. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत असा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती सदस्य आहेत सर्वांनाच माहीत आहे 288. TCSने विचारलेला प्रश्न आहे. TCSचे सर्व प्रश्न आहेत. हे मी जे प्रश्न घेतले आहेत TCSने घेतलेले आहेत. ओके, TCS मार्फत घेतलेले क्वेश्चन आहे ते. पहा 288 सदस्य आहेत. तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 288. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नाहीत, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आहे 403. महाराष्ट्रामध्ये 288चं विभाजन काय होते पहा. महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये 288 आपण निवडून देतो आमदार विधानसभा. ओके, याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये 29 जे असतात ते राखीव असतात अनुसूचित जातीसाठी. ओके, 288 अनुसूचित जातीसाठी 29 असतात. त्यानंतर पहा अनुसूचित जमाती आदिवासी म्हणू आपण त्याला अनुसूचित जमाती. ओके, अनुसूचित जमाती यासाठी राहतात पहा. याच्यामध्ये जवळपास 43 ते 46 जाती येतात. त्याच्यामध्ये किती येतात 59 जाती येतात. एवढं बी लक्षात ठेवा, 59 जाती येतात अनुसूचितमध्ये. आणि याच्यामध्ये जवळपास 46 येतात. ओके, 46 ते 48, 46 ते 48 जाती जमाती. जमाती. ओके, तर याच्यासाठी किती आहे सर 25 राखीव असतात. ओके, आणि त्याच्यानंतर सर्वसाधारणसाठी 234. सर्वसाधारण किती 234. ओके, 234. त्याच्यानंतर पहा 288 पासून आपण पाहिलं अनुसूचित जातीसाठी 29, अनुसूचित जमातीसाठी 25 आणि सर्वसाधारण किती राहतात 234. त्याच्यानंतर पहा लोकसभेमध्ये किती राहतात महाराष्ट्राच्या. लोकसभा पहा महाराष्ट्राची लोकसभेमध्ये 48. किती 48 सर्वांना माहीत आहे. लोकसभेमध्ये किती 48. त्या 48मधून आपल्याला पाहायचं आहे. या 48मधून अनुसूचित जातीसाठी असतात 5. ओके, अनुसूचित जातीसाठी किती असतात 5. जमातीसाठी किती असतात पहा अनुसूचित जमाती आदिवासीसाठी अनुसूचित जमातीसाठी असतात 4. ओके, आणि सर्वसाधारण विचारतात. म्हणजे विचारत नाही तर सर्वसाधारण लक्षात ठेवा. सर्वसाधारण 39 उरलेली. ओके, किती असतात 39. लोकसभेमध्ये महाराष्ट्रात किती निवडले जातात 48. विधानसभेमध्ये 288. याच्यामध्ये राज्यसभेमध्ये किती निवडले जातात सर महाराष्ट्रामध्ये. राज्यसभा 19 लक्षात ठेवा. राज्यसभा 19. सर्वाधिक जर म्हणलं तर उत्तर प्रदेश. सर्वाधिक राज्यसभेमध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेश. सर्वाधिक उत्तर प्रदेश किती 31 सदस्य राज्यसभेमध्ये राहतात उत्तर प्रदेशचे. ओके, उत्तर प्रदेश किती राहतात 31 सदस्य. ओके, उत्तर प्रदेशचे. आणि इकडं विधानसभेमध्ये सर्वाधिक सदस्य उत्तर प्रदेशचे आहेत. पहा उत्तर प्रदेशचे किती आहे सर 403. ओके, 400 सर्वाधिक सदस्य लक्षात. त्यानंतर पहा राज्यसभा पाहू लागलो आपण. राज्यसभामध्ये किती सदस्य असतात 19. कुठले महाराष्ट्रातले महाराष्ट्रातील. ओके, त्यानंतर पहा विधान परिषदेमध्ये महाराष्ट्रातल्या किती आहेत पहा. विधान परिषद पाहू. महाराष्ट्र विधान परिषद. ओके, विधान परिषद महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये किती आहेत 78 सदस्य आहेत. किती आहेत 78. तर याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे 78 सदस्यामधून ओके स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून जे काही निवडणुका होतात स्वराज्य संस्थेमधून स्थानिक स्वराज्य संस्थेकडून 1/3 म्हणू आपण त्याला 1/3 सदस्य. ओके, 1/3. त्यानंतर पुन्हा पहा राज्य विधानसभेकडून राज्य विधानसभा
राज्य विधानसभेच्या सदस्याकडून, राज्य विधानसभेच्या सदस्याकडून किती 1/3 1/3. त्याच्यानंतर पहा शिक्षक मतदारसंघातून, शिक्षक मतदारसंघ असे वेगळे टोटल ओके मतदारसंघ. तसं महाराष्ट्राचं या जर याच्यात म्हणलं ओके विधानसभेचं तर किती येतात माहीत आहे का? 96 येतात बरं. पण सध्या किती आहेत 78च आहेत, म्हणजे 96 आपण ठेवू शकतो महाराष्ट्रात. ओके शिक्षक मतदारसंघातून पहा, शिक्षक मतदारसंघातून 1/12. ओके त्यानंतर पहा पदवीधर मतदारसंघ, पदवीधर मतदार याच्यामधून पण 1/12. ओके त्याच्यानंतर पहा कोण राज्यपालाकडून, राज्यपालाकडून नामनिर्देशित, राज्यपालाकडून 1/6. किती 1/6. हे कोणते असतात? कला साहित्य विज्ञानामधल्या, कला याच्यामधले ते लोक असतात. कला साहित्य ओके विज्ञान, क्रीडा, समाजसुधारक ओके क्रीडा आणि समाजसुधारक, समाजसेवा याच्यामधून ते निवड करतात. ओके पहा विधान परिषद कोणकोणत्या राज्यामध्ये आहे ते महत्त्वाचं कधी बी विचारतात. तर विधान परिषद दक्षिणेकडे कुठं पहा तेलंगणामध्ये आहे. तेलंगणा, तेलंगणाची सदस्य संख्या पहा किती आहे? तेलंगणाची सदस्य संख्या 40च आहे. 40 ते 1/3 ते विधानसभेत सदस्य इतकी असली पाहिजे. ओके जास्त नसली पाहिजे असा नियम आहे. तर तेलंगणाची आहे 40, कमीत कमी 40 असली पाहिजे. तर कमीत कमी 40 असली पाहिजे. पण याच्या आधी ओके जे काही जम्मू काश्मीर रद्द व्हायचं होतं आपलं राज्य, म्हणजे पहिले राज्य होतं ना, आता जम्मू काश्मीर एक केंद्रशासित प्रदेश झालं आणि लडाख एक केंद्रशासित प्रदेश झालं. पण जम्मू काश्मीरमध्ये 36च होत्या, पण 2021ला रद्द झाली आहे त्याची विधान परिषद. मर्यादा होती 40, मिनिमम 40 पाहिजे, पण जम्मू काश्मीरमध्ये किती होते? 36च होते. हे बी लक्षात ठेवा. ओके विचारू शकता ते, कारण तलाठी परीक्षेमध्ये थोडे हार्ड लेवलचे क्वेश्चन जातात. 36 होत्या, परत 2019ला रद्दच करून टाकलं आहे. आता एक केंद्रशासित प्रदेश करून टाकला लडाख आणि जम्मू काश्मीर. ओके तर तेलंगणामध्ये 40 आहेत. नंतर पहा तुम्हाला दिसते एक महत्त्वाचं कर्नाटक दिसते, कर्नाटक ओके याच्यामध्ये 75 आहेत सदस्य. त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं दिसते अजून आंध्र प्रदेश. ओके आंध्र प्रदेश तेलंगणामधून, तेलंगणा नवीन निघले याच्यामधून. ओके आंध्र प्रदेशमध्ये किती आहेत? 50 सदस्य. ओके त्याच्यानंतर दिसते तुम्हाला महाराष्ट्र, बिहार करायला लागत होतं, महाराष्ट्र पण जाऊ दे आता, महाराष्ट्र लिहून टाकलं मी. महाराष्ट्रामध्ये 78. नंतर येते तुम्हाला बिहार. ओके बिहारमध्ये किती आहेत? 75. बिहार आणि कोणतं राज्य? कर्नाटकमध्ये 75. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक जर म्हणलं तर उत्तर प्रदेश पहा. ओके उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आहेत, कारण तरी 403 आमदार आहेत. लोकसभेमध्ये 80 आहेत, त्यांचे 80 खासदार आहेत. ओके उत्तर प्रदेश किती आहे? 100. ओके 100. लोकसभेचं मध्ये जर म्हणलं सर्वाधिक तर उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेश किती? 80 जागा आहे त्यांच्या लोकसभेमध्ये. ओके लोकसभेमध्ये 80 आहेत, विधान परिषदेमध्ये 100 आहेत, राज्यसभेमध्ये याच्या किती आहेत? 31 आहेत. ओके तर अशा महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. बाकी अनुसूचित जातीसाठी 5 लोकसभेमध्ये, अनुसूचित जमातीसाठी 4, सर्वसाधारणसाठी 39, इकडे जर म्हणलं तर 29, 25 लक्षात ठेवा. ओके तर किती आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सदस्य? 288. आता हे परिसीमन आयोग वगैरे जेव्हा लागू होईल त्यावेळेस काही आकडेवारी बदलू शकतात लोकसभेची आणि राज्यसभेची. परिसीमन आयोग 2026पर्यंत आहे. सध्या 1971च्या जनगणनेनुसार चालू आहे कारभार. ओके केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये 1971च्या. ओके तर पहा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण.
पहा हे पण लक्षात ठेवा, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश याच्यामधून राज्य विधानसभेच्या सदस्याकडून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्याकडून, शिक्षक मतदारसंघातून, पदवीधर मतदारसंघातून आणि राज्यपालाकडून नामनिर्देशित सदस्य निवडले जातात. कशावर? विधान परिषदेवर. ओके, हे लक्षात ठेवा. पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास भाग व्यापला आहे. विचारतात नद्याबद्दल बरेच टेस्टमध्ये प्रश्न विचारले आहेत. तर सर्वाधिक भाग कोण व्यापलेला आहे म्हणते? एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने, म्हणजे गोदावरी खोऱ्यानेच व्यापलेला आहे. जवळपास तो व्यापलेला आहे 49.5. ओके, म्हणजे 50%च व्यापलेला आहे. कुठे दिसते तुम्हाला पर्याय? हे पाहे, कोण व्यापलेला आहे? गोदावरी नदीनं. ओके, गोदावरी नदीनं. पहा गोदावरी नदी पाहू आपण. गोदावरी नदी पहा, गोदावरी. ओके, गोदावरी पहा. त्यानंतर गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरमध्ये उगम पावत्या. नाशिकमध्ये उगम आहे त्र्यंबकेश्वर. नाशिक येथे, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर. हा, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे उगम आहे. त्र्यंबकेश्वर इथं तुम्हाला माहीत आहे कुंभमेळा भरतो दर 12 वर्षांनी. त्र्यंबकेश्वर. ओके, इथं काय यायचा? नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे उगम आहे. कोणता? गोदावरी नदीचा उगम. ओके, तर जवळपास ही 1465 भारतातून वाहते. हिची लांबी, लांबी. ओके, किती आहे वाहते? ही 1465 किमी वाहते. आणि महाराष्ट्रामध्ये किती वाहते? महाराष्ट्रामध्ये वाहते ही, महाराष्ट्रातील लांबीची आहे 668 किमी वाहते. सर्वाधिक लांबी म्हणायला काय हरकत नाही महाराष्ट्रातली. ओके, हिला काय म्हणतात? दक्षिण गंगा म्हणतात हिला. ओके, गोदावरी नदीला काय म्हणतात? दक्षिण गंगा. दक्षिण गंगा, कारण बरेच हिच्यावर तीर्थक्षेत्र आहे. आणि अजून वृद्ध गंगा म्हणतात. हा, वृद्ध गंगा. ओके, वृद्ध गंगा. महाराष्ट्रामध्ये लांबी किती आहे? 668 किमी. त्यानंतर पहा, याच्यामध्ये महत्त्वाचं धरण आहे याच्यावर, गंगापूर धरण. गंगापूर, गंगापूर ते धरण दिसेल तुम्हाला. हे जगातील सर्वात लांबीचं मातीचं धरण आहे. जगातील सर्वात लांब मातीचे धरण. हा, लक्षात ठेवा, मातीचे धरण. ओके, हे पण क्वेश्चन विचारतात. गंगापूर कुठं आहे? नाशिक. नाशिक येते. ओके, त्यानंतर गंगा नदी कुठं, कोणत्या राज्यात वाहते पहा. ओके, क्षेत्र तिचं. गोदावरी नदी वाहते पहा महाराष्ट्र, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसा. छत्तीसगड, ओडिसा म्हणून, चला ओडिसा किंवा ओरिसा या राज्यामध्ये वाहते. ओके, महाराष्ट्रामधून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पहा. महाराष्ट्रातले जिल्हे कोणते आहेत पहा. महाराष्ट्रामध्ये ती वाहते नाशिक. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर. हे विचारतात. हा, छत्रपती संभाजीनगर सर्वच विचारतात. मी जेवढं घेत आहे तेवढं विचारतात. छत्रपती संभाजीनगर. ओके, त्यानंतर पहा जालना.
नंतर ती जालना, नंतर येते परभणी, परभणी, हिंगोली, हिंगोली, बीड, बीड, त्यानंतर पहा नांदेड. ओके, इथे या शहरामध्ये वाहते. ओके, त्या काठावरचं शहर म्हणलं नांदेड आहे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या. ओके, तर ही आपण पाहिलं कोणती गोदावरी नदीची माहिती पाहिली. तर गोदावरी नदी जवळपास 49% जिथं क्षेत्र आहे महाराष्ट्रामध्ये आपलं काय महाराष्ट्राचं एकूण क्षेत्र व्यापलेलं आहे. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास 49% क्षेत्र व्यापलेलं आहे. ओके, बाकी तुम्हाला दिसतील काही खोरे पहा. बाकी खोरे कोणते आहेत? भीमा, भीमा आणि कृष्णा, भीमा आणि कृष्णा खोऱ्यानं व्यापलेला आहे जवळपास किती माहीत आहे का? 22.6%. ओके, भीमा आणि कृष्णा. त्याच्यामुळे तुम्हाला अजून दिसल तापी पूर्णा एक महत्त्वाचं दिसल. तापी पूर्णा, तापी पूर्णा या नदीनं महाराष्ट्राचं क्षेत्र व्यापलेलं आहे 16.6%. त्याच्यानंतर तुम्हाला दिसतील महत्त्वाच्या नद्या कोणत्या, तर ते महत्त्वाच्या नद्या कोणत्या आहेत पहा. ते नद्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या. कोणत्या? कोकणामधील नद्या, कोकणातील नद्या, कोकणातील नद्या, कोकणातील नद्या याने किती व्यापलेलं आहे? जवळपास 10.8%. आणि नंतर आहे कोण पहा. ओके, नंतर आहे नर्मदा नदीचं खोरं. नर्मदा नदीने किती व्यापलं आहे? सर्वात कमी जर म्हणलं महाराष्ट्रामध्ये तर 0.5%. ओके, कारण हिची लांबी महाराष्ट्रामध्ये किती आहे? फक्त 54 किलोमीटर आहे. किती आहे? 54 किमी आहे. म्हणून हिनं क्षेत्र पण कमी व्यापलेलं आहे. पहा, भीमा कृष्णा 22.6 आहे. ओके, 2 नंबरचं म्हणायला हरकत नाही महाराष्ट्रातलं. तापी पूर्णा 16.6, कोकणातील 10.8. ओके, आणि नर्मदाने किती? 0.5. लक्षात. तर याचं उत्तर काय? 49.5% गोदावरीनं क्षेत्र व्यापलेलं आहे. बाकी आपण गोदावरीची माहिती पाहिली. त्यानंतर आपण काय पाहिलं? बऱ्याच गोष्टी पाहिल्या. काय पाहिलं याच्यामध्ये? कुठं कुठून वाहते. गंगापूर धरण पाहिलं, जगातील सर्वात लांब मातीचे धरण. ओके, जायकवाडी एक धरण आहे छत्रपती संभाजीनगरमधलं, गोदावरी नदीवरचं जायकवाडी. ओके, जायकवाडी कुठं आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. छत्रपती संभाजीनगर. ओके, छत्रपती संभाजीनगर. तर जायकवाडी धरण पण विचारतात कुठं कोणत्या नदीवर आहे म्हणून. तर जायकवाडी कुठं आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवर आहे. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? कोणती आहे महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका? मुंबई. मुंबई महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका आहे. जगातील पहिली नगरपालिका कोणती आहे? जगातील लंडन. त्या लंडनच्या धर्तीवर महाराष्ट्र आपल्या भारतामध्ये स्थापन केली होती. ओके, लंडनच्या धर्तीवर. कुठं? मद्रास येथे. मद्रास. कधी? 1688. कधी? 1688 मध्ये. 29 सप्टेंबर 1680. ओके, 29 सप्टेंबर 1680ला मद्रासच्या धर्तीवर पहिली. नंतर झाली कलकत्ता. कलकत्ता किती? 1676ला. त्यानंतर कोणती? मुंबई, तिसरी महानगरपालिका. मुंबई कधी? 1686. 1600 नाही, 1876. 1876 आणि हे 1888. ओके, पहा कलकत्ता 1876 आणि हे 1888. मुंबई या लक्षात ठेवा. मुंबई किती? 1886, 1888. नंतर आपला काय विचारलं? पहिली महानगरपालिका मुंबई आहे. जगातील म्हणलं तर लंडन आहे पहिली महानगरपालिका. आणि लंडन व्यतिरिक्त जर जगातील दुसरी महानगरपालिका म्हणलं, दुसरी म्हणलं तर कोण आहे? लंडन व्यतिरिक्त मद्रास आहे. ओके, 1688ची स्थापना झाली. कलकत्ता माहिती 1876ला, मुंबई 1888ला. त्याच्यानंतर नाशिक पाहतो आपण 1882ला. ओके, 1982 रे, 1800 कुठं? 1982. ठाणे पाहतो आपण त्याच वर्षीची 1 ऑक्टोबर 1982 ठाणे. 1 नंतर ही किती? 7 नोव्हेंबर. ओके, तारखा काय तेवढा नाही.
ठाणे आधी झाली 1 ऑक्टोबरला. ओके, 1 ऑक्टोबरला ठाणे झाली आणि 7 नोव्हेंबरला कोणती झाली? नाशिक झाली. ओके, मुंबई पाहतो आपण 1888ला. ओके, 1888 आणि नंतर नागपूर पाहतो आपण 1951. ओके, म्हणजे मुंबई पहिली, दुसरी पुणे, तिसरी कोणती? नागपूर. पुणे कधी झाली होती? 1950. ओके, केंद्रशासित प्रदेशमध्ये जर दिल्ली जर म्हणलं तर 1958ची आहे. दिल्लीवर प्रश्न विचारला आहे, दिल्ली कधी स्थापन झाली आहे? दिल्ली कधी आहे? 1958ला दिल्लीची महानगरपालिका. ओके, तर काय प्रश्न विचारला आपल्याला? मुंबई. त्याच्यानंतर पहा महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका किती आहेत? ओके, महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका आहेत पहा 29 महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या 29 पैकी 27वी कोणती आहे? पनवेल. कोणती आहे? पनवेल. पनवेल जवळपास 2016ची आहे. ओके, 2016. त्याच्यानंतर 28वी जर म्हणलं इचलकरंजी. ओके, ही 2022ला स्थापन झाली. आणि त्यानंतर आपल्याला माहीत आहे 29वी जर म्हणलं तर जालना. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील सर्वात शेवटची महानगरपालिका जालना 2023. महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आहेत? 29. सर्वाधिक महानगरपालिका महाराष्ट्रामध्येच आहेत. लक्षात ठेवा, उत्तर प्रदेशसारख्या बी राज्यामध्ये 14च आहेत. ओके, फक्त 14. तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मोठे शहरं दिसतील तुम्हाला. तर महाराष्ट्रामध्ये किती? जवळपास 29 महानगरपालिका आहेत. ओके, ठाण्यामध्ये 6 नगरपालिका आहेत. ठाण्याचं विभाजन झालेलं आहे, पालघरमध्ये गेलेलं आहे. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना. काही क्वेश्चन जर फास्ट घेतले असतील मी तर स्क्रीनशॉट काढा. ओके, फायदाच पडेल तुम्हाला. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतली? प्रस्तावना कुठून घेतली आपण? प्रस्तावना आपण घेतलेली आहे, आम्ही भारताचे लोक जे काय आपण म्हणतो उद्देशिका, कुठून घेतलेली आहे? अमेरिका राज्यघटनेकडून. ओके, अमेरिकेकडून आपण प्रस्ताविका घेतलेली आहे. पहा अमेरिकेकडून आपण काय काय घेतलेलं आहे? अमेरिकेकडून काय काय घेतलं पहा. अमेरिकेकडून आपण घेतलेलं आहे उद्देशिका, म्हणजे त्याला काय म्हणू? प्रास्ताविका. त्याला काय म्हणू आपण? प्रस्ताविका म्हणा किंवा प्रस्तावना म्हणा. ओके, प्रस्ताविका घेतली आपण. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपण घेतलं मूलभूत हक्क. काय घेतलं आपण? मूलभूत हक्क. ओके, स्वतंत्र न्यायव्यवस्था काय ठेवली आपण? स्वतंत्र ठेवलेली आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे आपली. ओके, स्वतंत्र न्यायव्यवस्था. स्वतंत्र न्यायव्यवस्था घेतलेली आहे आपण. त्यानंतर पहा काय घेतलेलं आहे आपण? न्यायालयीन पुनर्विलोकन. किती क्वेश्चनची प्रॅक्टिस व्हायली तुम्हालाच कळायला. पहा, न्यायालयीन पुनर्विलोकन. ओके, न्यायालयीन पुनर्विलोकन आपण घेतलेलं आहे. कुठून? अमेरिकेच्या राज्यघटनेतून. हे सर्व काय घेतलं आपण? अमेरिकेच्या राज्यघटनेतून. ओके, पहा नंतर आपण काय घेतलेलं आहे? राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत घेतलेली आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे घेतलेलं आहे आपण. ओके, राष्ट्रपती उपराष्ट्रपती आपण कुठून घेतलं आहे? अमेरिकेच्या याच्यातून घेतलं आहे. ओके, त्यानंतर राष्ट्रपती सरसेनापती राहील. ओके, राष्ट्रपती काय राहील? सरसेनापती. ओके, अशा बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आपण कुठून घेतलेल्या आहेत? अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेल्या आहेत. याच्यातमध्ये काय? स्वतंत्र न्यायव्यवस्था ही खूप महत्त्वाचं आहे. ओके, त्यानंतर पहा आपण ब्रिटनच्या राज्यघटनेमधून काय घेतलं आहे? पहा ब्रिटनकडून काय काय घेतलं आपण? ब्रिटनकडून घेतलेलं आपण संसदीय शासन पद्धती. ही महत्त्वाची पद्धत आपण घेतलेली आहे. त्यातून आपली संसदीय शासन पद्धती आहे. द्विगृही सभागृह आपण घेतलेलं आहे. द्विगृही संसद आपली आहे, लोकसभा राज्यसभा. त्यानंतर आपण काय घेतलेलं आहे याच्याकडून? एकेरी नागरिकत्व. एकच नागरिकत्व आहे, भारतीय नागरिकत्व. राज्याचं वेगळं आहे का नाही? अमेरिकेमध्ये 2 नागरिकत्व आहेत. एकेरी नागरिकत्व. ओके,
प्रबळ सत्ता कोणाकडे राहील? केंद्राकडे. प्रबळ सत्ता केंद्राकडे. काय? केंद्राकडे. हे आपण कोणाकडून घेतलं आहे? ब्रिटनच्या राज्यघटनेमधून. ओके, महत्त्वाच्या गोष्टी. ओके, ब्रिटनच्या राज्यघटनेमधून. त्यानंतर पहा आपण अजून काय घेतलं कोणत्या देशाकडून? त्यानंतर आपण पहा आयर्लंडकडून काय घेतलं पहा. आयर्लंड. तर आयर्लंडकडून घेतलेलं आपण सर्वात महत्त्वाचं मार्गदर्शक तत्व. मार्गदर्शक तत्व. ओके, राज्यसभेची निवडणूक कशी असेल ते घेतलेलं आहे. त्यानंतर पहा आपण जर्मनी. जर्मनीकडून काय घेतलं पहा. जर्मनी. जर्मनी दिसते तुम्हाला. जर्मनीकडून काय घेतलं? आणीबाणीच्या वेळेस, आणीबाणीच्या काळात आणीबाणीच्या काळात काय? मूलभूत हक्क स्थगित केले जातील. मूलभूत हक्क स्थगित. आणीबाणी जेव्हा लागेल तेव्हा मूलभूत हक्क काय होतील? स्थगित होतील. ओके, तेव्हा उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात जायला जमणार नाही. स्थगित. ओके. त्यानंतर पहा आपण अजून काय घेतलेलं आहे. अजून काय ऑप्शन दिला आहे? रशिया. रशियाकडून काय घेतलेलं आपण? ओके, रशियाकडून घेतलेलं आहे आपण मूलभूत कर्तव्य. 11 मूलभूत कर्तव्य तुम्हाला माहीत आहे. मूलभूत कर्तव्य काय घेतलं आपण रशियाकडून? मूलभूत कर्तव्य. काय घेतलं आहे? मूलभूत कर्तव्य. किती आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये? 11 आहेत. ओके, 42व्या राज्यघटने दुरुस्तीनं 11 घेतलं. पहिले 10 होते. ओके, 42वी 11 घेतलं. 42वी घटना दुरुस्तीनं 11 घेतलं. ओके, घटना दुरुस्ती किती घेतलं आपण? 11 घेतलं. ओके, पहिले 10च होते राज्यघटनेमध्ये. ओके, मूलभूत कर्तव्य किती? हे 42व्या घटना दुरुस्तीने घेतला. 86व्या घटना दुरुस्तीनं. हे 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केले आपल्या राज्यघटनेमध्ये. ओके, आणि 86व्या घटना दुरुस्तीनं काय केलं आपण? 11 घेतलं. लक्षात ठेवा, 86व्या घटना दुरुस्ती. पहा नंतर आपण रशिया झालं, आयर्लंड झालं, अमेरिका झालं. ओके, अजून कॅनडा पहा. कॅनडा. कॅनडा. कॅनडाकडून काय घेतलं आपण? सर्वात महत्त्वाचं केंद्र सूची, केंद्र सूची आणि राज्य सूची हे आपण घेतलेलं आहे. ओके, राज्यसभेमध्ये काही निर्वाचित सदस्य असतील हे पण घेतलेलं आहे आपण. त्याच्यानंतर राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी असेल. राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी. केंद्राचा प्रतिनिधी. ओके, त्याच्यानंतर पहा आपण ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलं पहा. ऑस्ट्रेलिया. ओके, ऑस्ट्रेलियाकडून घेतलं आपण सर्वात महत्त्वाचं समवर्ती सूची. समवर्ती सूची. ओके, समवर्ती सूची घेतलेलं आहे आपण सर्वात महत्त्वाचं. त्याच्यानंतर पहा आपण अजून काय ह्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया झालं. दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलं आपण? घटना दुरुस्तीची पद्धत. दक्षिण आफ्रिकाकडून काय घेतलं आपण? घटना दुरुस्ती. ओके, घटना दुरुस्ती. बऱ्याच काय गोष्टी आहेत, आपण एवढं लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं सांगितलं मी. अजून याच्यामध्ये बरंच काय. घटना दुरुस्ती 368 कलम आहे. 368 कलमानुसार. ओके, याच्यामध्ये मग अजून ऑस्ट्रेलियात येते वाणिज्य आणि याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे. ओके, राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी असेल, कॅनडाकडून घेतलेला आपण. नंतर केंद्र सूची, राज्य सूची घेतलेली आपण. समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. संयुक्त अधिवेशन. ओके, राज्यसभेचं आणि लोकसभेचं संयुक्त अधिवेशन कलम 108 नुसार संयुक्त अधिवेशन. संयुक्त अधिवेशन राज्यसभा आणि लोकसभेचं अधिवेशन कोणाकडून घेतलेलं आहे आपण? संयुक्त अधिवेशन ऑस्ट्रेलियाच्या याच्यामधून. कलम कोणती आहे याची? 108. संयुक्त अधिवेशनाची कलम कोणती आहे? 108व्या कलमेनुसार संयुक्त अधिवेशन राहते, जेव्हा काही एखादा कायदा पारित करण्यासाठी राज्यसभा एखाद्या याला पारित करत नाही. ओके, थोडं वेळ प्रलंबित करते. तर असं 3 वेळा झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये.
आपल्या देशामध्ये. संयुक्त अधिवेशन 3 वेळा केलेलं आहे आतापर्यंत. याच्यावर एखादा क्वेश्चन करून तुम्हाला मी सांगेल. आतापर्यंत 3 वेळा. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. याच्या आधी पहा काय पाहिलं आपण. पहा क्वेश्चनमध्ये काय पाहिलं, अमेरिकेकडून काय घेतलं आपण, प्रस्तावना घेतली, प्रास्ताविका. त्यानंतर मूलभूत हक्क, स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायालयीन पुनर्विलोकन, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती या सरसेनापती असेल आपण असं सांगितलं. त्यानंतर संसदीय शासन पद्धती ब्रिटनकडून घेतली आपण. त्यानंतर द्विगृही सभागृह घेतलं. एकेरी नागरिकत्व आपण कोणाकडून घेतलं, ब्रिटनकडून. प्रबळ सत्ता कोणाकडे असेल, केंद्राकडे असेल. आयर्लंडकडून आपण महत्त्वाचं घेतले मार्गदर्शक तत्त्वे. ओके, त्याच्यानंतर जर्मनीकडून काय घेतलं, आणीबाणीच्या काळामध्ये काय होईल, मूलभूत हक्क स्थगित राहतील. रशियाकडून काय केलं आपण, रशियाकडून काय केलं, मूलभूत कर्तव्य स्थगित केले आपण. ओके, त्याच्यानंतर पहा. ओके, अजून पहा, कॅनडाकडून केंद्रसूची राज्यसूची घेतली. राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी असेल. ओके, हे पण आपण कोणाकडून घेतलं, कॅनडाकडून. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सुटी आणि संयुक्त अधिवेशन हे महत्त्वाचं घेतलं. ओके, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलं आपण, घटनादुरुस्ती पद्धत. घटनादुरुस्ती पद्धत 368 कलमानुसार आहे. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. पहा नेक्स्ट क्वेश्चन. व्हिनेगार हे एक जलीय द्रावण आहे. व्हिनेगार हे ॲसिटिक आम्ल. व्हिनेगार एक आंबट आम्लयुक्त. ओके, ॲसिटिक आम्ल. ओके, व्हिनेगार काय आहे, ॲसिटिक आम्ल. पण टार्टारिक आम्लामध्ये कोणतं असतात पहा घटक, टार्टारिक आम्ल. टार्टारिक आम्ल, टार्टारिक आम्ल, टार्टारिक आम्ल म्हणजे याच्यात कोणतं घटक असते पहा, याच्यामध्ये द्राक्ष, द्राक्षामध्ये टार्टारिक आम्ल असते आणि चिंच. ओके, याच्यामध्ये आपण लोणी वगैरे आंबवण्यासाठी किंवा पदार्थ टिकवण्यासाठी या टार्टारिक आम्लाचा वापर करतात. त्यानंतर पहा, नंतर आपल्याला दिला सायट्रिक आम्ल. सायट्रिक, सायट्रिक आम्ल, सायट्रिक आम्ल असतात लिंबूवर्गीय फळामध्ये. लिंबू वर्गीय फळं. आता लिंबूवर्गीय फळं कोणती सर, लिंबूवर्गीय फळं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दिसेल कोण, लिंबू, लिंबू, संत्रा, लिंबू, संत्रा, मोसंबी. ओके, त्यानंतर अननस पण येते. अननस. ओके, कुठं आवळा बिवळाबी. ओके, तर या लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल राहते. त्याच्यानंतर पहा, आपल्याला नंतर सांगितलेलं आहे ॲसिटिक आम्ल कसे, व्हिनेगार. ओके, व्हिनेगार आहे जलीय द्रावण, जे की द्राक्ष आणि यांचं जे रस राहते आंबट, त्याच्यापासून ते ॲसिटिक आम्ल होते. फॉर्मिक आम्ल कशामध्ये असते पहा, मुंगीच्या चाव्यामध्ये. मुंगी जे आपल्याला चावते, फॉर्मिक आम्ल. मुंगीचा चावा, मुंगी जे चावते आपल्याला त्याच्यामध्ये, मुंगीचा चावा, मुंगी चावल्यावर. आणि मधमाशामध्ये, मधमाशी, फॉर्मिक आम्ल राहते. लॅक्टिक आम्ल कशामध्ये राहते, लॅक्टिक, लॅक्टिक आम्ल हे राहते आंबलेल्या दुधामध्ये. त्याला काय म्हणू आपण, दही, दह्यामध्ये राहते. ओके, मॅलिक आम्ल कशामध्ये राहते, मॅलिक, मॅलिक, मॅलिक आम्ल. मॅलिक आम्ल असते आपल्याला कशामध्ये, केळामध्ये, केळ, केळं, केळं. ओके, मॅलिक आम्ल. त्यानंतर अजून आहे याच्यामध्ये ब्युटॅरिक आम्ल. ब्युटॅरिक, ब्युटॅरिक आम्ल. ब्युटॅरिक आम्ल कशामध्ये राहते, वास जबरदस्त राहते. जबरदस्त म्हणजे काय, लय जबरदस्त. कोणत्या ह्याच्यामध्ये राहते, हे राहते लोणी, लोणी आणि तूप, लोणी तुंप, तुपामध्ये. ओके, तर पहा टार्टारिक आम्ल म्हणजे द्राक्ष आणि चिंचामध्ये राहते. त्यानंतर सायट्रिक आम्ल पाहिलं आपण. सायट्रिक आम्ल लिंबूवर्गीय फळामध्ये, लिंबू, संत्रा, मोसंबी, अननस. ओके, आवळा, सी जीवनसत्वामधले सर्व हे. त्यानंतर फॉर्मिक आम्ल मुंगीच्या चावामध्ये राहते. मुंगीची चावा राहते आपल्याला. ओके, थोडी सूज येते, थोडं खासते, त्याच्यामध्ये कोणतं असते, फॉर्मिक आम्ल राहते. लॅक्टिक आम्ल राहते दह्यामध्ये, दह्यामध्ये आंबलेल्या दुधामध्ये. मॅलिक आम्ल राहते केळी. ओके, केळामध्ये, केळीमध्ये. ओके, केळी. आणि ब्युटॅरिक आम्ल राहते लोणी तुंपमध्ये. लोणी तुपमध्ये कोणतं असते, ब्युटॅरिक आम्ल. पहा, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे सुरगणा हे महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे, सुरगणा
कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सुरगणा हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे नाशिक जिल्ह्यात. ओके, कुठं आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगणा आहे. तर सातारा इथं कोणा नेतृत्व केलं होतं पहा? 1857 लढ्यात भाग घेणारे सुरगणा, हे सुरगणा एक क्षेत्र होतं. तसंच 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्रातील अनेक संस्थानिकांनी भाग घेतला होता. त्यामुळे सातारामध्ये घेतला होता पहा. सातारा कोण होता? रंगो बापूजी गुप्ते. साताऱ्यातला कोण घेतला होता? रंगो बापूजी गुप्ते. ओके, याने घेतला होता. रंगो बापूजी गुप्ते. ओके, त्यानंतर पहा कोल्हापूरचा कोण घेतला होता? चिमा साहेब. कोल्हापूर कोण घेतला? चिमा साहेब. नरगुंद इथे कोण घेतला होता? बाबासाहेब भावे. नंतर आहे अहमदनगर, संगमनेर अहमदनगर. भागोजी नाईक. सातपुडा परिसरमध्ये कोण गेला होता? सातपुडा परिसरमध्ये कोण गेला होता? कजार सिंग. ओके, हे महाराष्ट्रामध्ये झालं होतं. सातारामध्ये कोण? कोल्हापूरमध्ये चिमासाहेब, नरगुंदमध्ये बाबासाहेब भावे, संगमनेर अहमदनगर भागोजी नाईक, सातपुडा परिसर कोण? कजार सिंग. ओके, त्यानंतर पहा देशामध्ये दिल्लीमध्ये कोण केलं होतं नेतृत्व? दिल्लीमध्ये पहा, पेन दुसरी घेतो, कोणती घेऊ? पांढरी घेतो. दिल्ली बहादूर, पास झालेलं आहे का हे? बहादूर शाह जफर, मुघल बादशाह बहादूर शाह जफर याने केलं होतं. आणि बख्त खान याने केलं होतं. ओके, त्याच्यानंतर पहा कोण? अवध म्हणा किंवा अयोध्या म्हणा, बेगम हजरत महल या ठिकाणी यांनी 1857च्या उठावामध्ये नेतृत्व केलं होतं. त्यानंतर पहा कानपूर नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे. ओके, तात्या टोपे कोणी केलं होतं? नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे. त्याच्यानंतर पहा कानपूर झालं, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे. त्यानंतर झाशी. ओके, राणी लक्ष्मीबाई. ओके, पहा सातारामध्ये महाराष्ट्रातला आहे पाहिला आपण. महाराष्ट्रातलं सातारा रंगोबापूजी गुप्ते, कोल्हापूरमध्ये चिमासाहेब यांनी नेतृत्व केलं, नरगुंद बाबासाहेब भावे, संगमनेर अहमदनगरमध्ये भागोजी नाईक. ओके, आणि सातपुडा परिसरामध्ये कजार सिंग. त्यानंतर दिल्लीमध्ये कोणी केलं पहा? बहादूर शाह. अवध, अयोध्या, त्याला लखनौ म्हणू आपण, बेगम हजरत महल. कानपूरमध्ये कोणी केलं होतं पहा? कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे. ओके, नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे. झाशीमध्ये कोणी केलं होतं? राणी लक्ष्मीबाई. ओके, एवढं लक्षात ठेवा. आपल्याला काय पाहिलं होतं
की 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे सुरगाणा हे महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते? तर नाशिकमध्ये होते. सातारा पाहिला आपण, रंगोबापूजी गुप्ते. अहमदनगर आपण पाहिलं, बाबासाहेब भावे. ओके, संगमनेर. आणि कोल्हापूर पाहिला आपण, चिमासाहेब. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? 2011 लोकसंख्येवर प्रश्न विचारतात, 100% TCS याच्यावर भर देते. तर जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक विचारला या ऑप्शनमध्ये. सर्वाधिक जर म्हणलं तर आपल्याला आहे लिंग गुणोत्तर रत्नागिरी. ओके, रत्नागिरीचं आहे. रत्नागिरीचं लिंग गुणोत्तर किती आहे पहा. ओके, रत्नागिरीचं लिंग गुणोत्तर तुम्हाला दिसेल 1122 सर्वाधिक. ओके, सर्वाधिक लिंग गुणोत्तर महाराष्ट्रामध्ये. ओके, सर्वाधिक लिंग गुणोत्तर महाराष्ट्रामध्ये कुठे दिसेल तुम्हाला? रत्नागिरीमध्ये. नंतर तुम्हाला दिसेल सिंधुदुर्ग. ओके, 1036. त्याच्यानंतर 3 नंबरला दिसेल तुम्हाला गोंदिया. ओके, 999. सर्वात कमी दिसेल तुम्हाला सर्वाधिक लिंग गुणोत्तर. ओके, सर्वात कमी दिसेल तुम्हाला सर्वात कमी मुंबई शहर 832च आहे फक्त इथं. ओके, लिंग गुणोत्तर 1000 पुरुषामागे किती दिसतील स्त्रिया तुम्हाला इथं? 832च स्त्रिया दिसतील. 832 लिंग गुणोत्तर. मुंबई उपनगराचं किती आहे? 860. ओके, मुंबई उपनगर 860 सर्वात कमी. या दोन तुम्हाला दिल्या दिसत 860. ओके, 0 ते 6 मध्ये तुम्हाला काय दिसेल? जास्त कोणात दिसेल? 0 ते 6 मध्ये 0 ते 6 वयोगटामध्ये 0 ते 6 वयोगटामध्ये तुम्हाला दिसेल 6 वयोगट. याच्यामध्ये लिंग गुणोत्तर तुम्हाला दिसेल गडचिरोलीचं दिसेल जास्त. किती आहे? 961. ओके, गडचिरोलीचं किती आहे? 961. आणि कमी दिसेल तुम्हाला हे कमी, हे 0 ते 6 तर जास्तच होईल, जास्त गडचिरोली आहे. आणि कमी दिसेल तुम्हाला, कमी कुठे आहे? बीडचं दिसेल तुम्हाला फक्त 807. ओके, लक्षात ठेवा, गडचिरोली 961 आहे जास्त म्हणलं तर 0 ते 6 गट, आणि कमी म्हणलं तर बीड आहे. ओके, तर आपल्याला काय विचारलं इथलं? रत्नागिरीचं म्हणजे सर्वाधिक विचारलं तर रत्नागिरीचा जवळपास 1122 तुम्हाला काय दिसतील? 1000 पुरुषामागे. इथे तुम्हाला स्त्रिया किती दिसतील? तर 1122 दिसतील. ओके, 1000 पुरुषामागे किती स्त्रिया तिथं? 1122. ओके, तर असं लिंग गुणोत्तर काढले जाते. पहा नेक्स्ट. पुरुषाची लोकसंख्या भागीला म्हणजे स्त्रियांची लोकसंख्या भागीला काय म्हणू आपण त्याला? पुरुषांची लोकसंख्या गुणीला 1000. ओके, पहिले स्त्री घेऊ आपण. लिंग गुणोत्तर कसं काढलं जाते? लिंग गुणोत्तर कसं काढलं जाते? स्त्री लोकसंख्या भागीला पुरुष लोकसंख्या 1000 असं काय काढलं जाते? लिंग गुणोत्तर. ओके, तर 1122, 1036 पुन्हा सिंधुदुर्ग, गोंदिया 999, मुंबई शहराचं सर्वात कमी 832, मुंबई उपनगर 860, आणि 0 ते 6 मध्ये गडचिरोली सर्वाधिक दिसते तुम्हाला, आणि सर्वात कमी दिसते बीड. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. नंतर इथं 842 येते. कोण येते? आपलं हे जळगाव येते. लक्षात ठेवा, 842. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते धरण नदी जोडी बरोबर आहे?
कोणत्या धरणाचं म्हणजे जे धरणं दिले आहेत आपल्याला जोडी बरोबर आहे. उजनी धरण सोलापूर भीमा नदी बरोबर आहे. उजनी सोलापूरला आहे. ओके. वीर पुण्याला, नीरा नदी बरोबर आहे. ओके, दोन्ही बरोबर आहेत. एक आणि दोन्ही बरोबर आहेत. ओके. काय महत्त्वाचे धरणं पहा. गोदावरी नदीवर काही महत्त्वाचे विचारणारे नेहमी गोदावरी नदीवर आहे सर्वात महत्त्वाचं गंगापूर, मातीचं सर्वात मोठं धरण गंगापूर नाशिकमध्ये आहे. त्याच्यानंतर जायकवाडी छत्रपती संभाजीनगरमध्ये, जायकवाडी. कृष्णा नदीवर धोम आहे, कृष्णा धोम धरण साताऱ्यामध्ये. ओके. कृष्णा नदीवर कोणता आहे, धोम आहे. त्याच्यानंतर पहा कोयना आहे नंतर कृष्णा नदीवर धोम धरण. ओके, कोयना धरण. त्यानंतर पहा पैनगंगा नदीवर इसापूर येते. इसापूर पुसदमध्ये. ओके. यवतमाळ आणि कशा बाउंड्रीवर, हिंगोलीच्या बाउंड्रीवर. त्याच्यानंतर पहा इटियाडोह येते, इटियाडोह. गाढवी नदीवर, गाढवी नदी. ओके. एवढे महत्त्वाचे धरणं आहेत हे नेहमी विचारतात. कृष्णावर विचारतात. महानदीवर येते हिराकुंड, महानदी, हिराकूड धरण सर्वात मोठं हे धरण आहे. ओके, हिराकूड धरण. ओके. हे जवळपास रामसर स्थळामध्ये याचा समावेश केला आहे. रामसर स्थळ 2021मध्ये. ओके, समावेश आहे याचा, महत्त्वाचा आहे. त्यानंतर पानशेत धरण अंबी नदीवर, पानशेत धरण अंबी नदीवर. खडकवासला धरण, खडकवासला धरण. खडकवासला येते तुम्हाला मुळा मोठा नदीवर. ओके. ओके, बरेच नदी राहतं. इसापूर पैनगंगा नदीवर. ओके, पैनगंगा नदीवर तुम्हाला इसापूर दिसेल. त्यानंतर कृष्णावर धोम दिसेल, कोयना दिसेल. गोदावरीवर महत्त्वाचे दोन आहेत, गंगापूर नाशिकचं, जायकवाडी छत्रपती संभाजीनगरचं. इटियाडोह गाढवी नदीवर गोंदिया येथलं. ओके, खूप वाढेल मी शहराची नाव लिहिली. त्याच्यानंतर तुम्हाला महानदीवर हिराकूड दिसेल. ओके. पानशेत धरण अंबी नदीवर, खडकवासला मुळा मुठा नदीवर. ओके. आणि तोरणा. ओके, हे महत्त्वाचे धरणं आहेत. तर आपल्याला उजनी धरण भीमा नदीवर दिसेल, वीर धरण नीरा नदीवर दिसेल. ओके. उजनी धरण कुठं आहे, सोलापूरमध्ये. ते नीरा कुठं आहे, वीर धरण पुण्यामध्ये आहे. गोदावरी गंगापूर, जायकवाडी, पैनगंगा इसापूर. त्यानंतर कृष्णा धोम धरण, कोयना याच्यावर प्रश्न विचारला आहे. इटियाडोह गाढवी नदीवर आहे. महानदीवर हिराकूड धरण. ओके, सर्वात महत्त्वाचं हे कुठे येते, महानदी. महाराष्ट्रामध्ये नाही बरं, पण हे महत्त्वाचं धरण आहे म्हणून लिहिलं मी, विचारतात हे. पानशेत हे याच्यामध्ये येतं, ओडिसामध्ये. ओके. पानशेत धरण अंबी नदीवर, खडकवासला धरण मुळा मोठा नदीवर. ओके, फक्त हे महाराष्ट्रातील नाही आहे, बाकी सर्वच आहे महाराष्ट्रातील. ओके. पहा नेक्स्ट. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कुठून सुरू केली? चंपारण, 1917. ओके. महात्मा गांधी भारतामध्ये आले 9 जानेवारी 1915. 9 जानेवारी 1915. तुम्हाला माहीत आहे 9 जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन आहे. ओके, हा काय भारतीय प्रवासी दिन आहे. 9 जानेवारी लक्षात ठेवा, भारतीय प्रवासी दिन. ओके, कारण गांधीजी भारतात आले म्हणून 9 जानेवारीला. त्याच्यानंतर पहा, ते भारतात आल्यानंतर त्यांनी नामदार
नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांचे कोण होते? राजकीय गुरु होते, या लक्षात ठेवा. त्यांचे राजकीय गुरु जर कोणते म्हटले तर गोपाळ कृष्ण गोखले होते. ओके, यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पूर्ण भारतभर भ्रमंती केली. आणि जेव्हा गांधीजी पूर्ण भारतभर फिरले तेव्हा त्याला भारतामध्ये दयनीय अवस्था, गरिबी कळाली. आणि त्याच्यानंतर काय म्हणू आपण त्याला, रामकृष्ण शुक्ला यांनी सांगितलं गांधीजींना की चंपारण्य इथे ओके शेतकऱ्याला जे काही ब्रिटिश मळेवाले होते हे नीळ उत्पादन घेण्यासाठी काय करू लागले, चंपारण्य इथे जबरदस्ती करू लागले. ओके, हे कोणा कळवलं होतं? रामकृष्ण शुक्ला यांनी नीळ उत्पादनासाठी नीळ उत्पादन घेण्यासाठी नीळ उत्पादन घेण्यासाठी जबरदस्ती करू लागले. आणि त्याला काय ते भाव देत नव्हते आणि याच्यामधून शेतकऱ्यांचं काय होऊ लागलं, नुकसान होऊ लागलं. ओके, त्यामुळे याच्यावर नाही का गांधीजीनं काय केलं, पहिला सत्याग्रह केला. ओके, कधी केला हा? रामकुमार शुक्लाच्या म्हणण्यानुसार 1917 आणि तो यशस्वी पण झाला. ओके, चंपारण्य सत्याग्रह, त्याला काय म्हणू आपण, चंपारण्य सत्याग्रह. ओके, त्याच्यानंतर पहा 1918 दिलेला आहे खेडा सत्याग्रह. ओके, 1918 काय दिलं आहे, खेडा सत्याग्रह. खेडा सत्याग्रह काय होता? खेडा सत्याग्रह होता जवळपास, खेडा सत्याग्रह याच्याबद्दल होता. ओके, 1918 झाला होता खेडा सत्याग्रह. हे अहमदाबाद गिरणी कामगाराचा सत्याग्रह होता. अहमदाबाद गिरणी कामगाराचा सत्याग्रह होता. ओके, 1918 झाला होता अहमदाबाद सत्याग्रह. ओके, गिरणी कामगाराचा अहमदाबाद सत्याग्रह. गिरणी कामगारामध्ये 1900 काय होतं, 18 पहिलं महायुद्ध होतं, त्याच्यामध्ये बरीच काय झालं होतं, महागाई वाढली होती. आणि याच्यामध्ये हे जे काही वर्कर होते कंपनीमधले हे पगार वाढ म्हणत होते, वेतन वाढ, परंतु त्यातली जे कंपनी मालक होते ते पगार वाढ करत नव्हते. परंतु ते काय झालं, पगार वाढ करत नव्हते म्हणून गांधीजींनी हे सत्याग्रह केला. गांधीजींनी काय केलं, संप आणि आंदोलन केलं, उपोषण केलं. आणि त्यानंतर हा पण लढा तुम्हाला यशस्वी दिसाल. ओके, इथं काय केलं गांधीजींनी, संप आणि काय केलं, इथं संप केला आणि उपोषण केले. आणि त्यानंतर तेथील जे कंपनी मालक होते त्यांनी उपोषणाला आणि संपाला मागे घ्यायला सांगितलं, आम्ही तुमची पेमेंट वाढवतो, पगार जास्त देतो म्हणून. कारण पहिल्या महायुद्धानंतर खूप महागाई वाढली होती. ओके, नंतर त्यांनी काय केलं, कंपनीनं पैसा जास्त देऊ केला. ओके, याच्यामध्ये संप आणि उपोषण दिसेल तुम्हाला. खेडा सत्याग्रह दिसेल तुम्हाला कशासाठी, पहा, खेडा सत्याग्रह शेतसारा बंदी. ओके, साराबंदी म्हणतो आपण त्याला. कारण काय होतं, इथं शेतकरी बरेच हवालदिल झाले होते, दुष्काळ पडला होता आणि तरीही ब्रिटिश सरकार काय करत होतं, याच्याकडून काय करत होतं, शेतसारा खरेदी करू शकत. म्हणून गांधीजींनी तेथील शेतकऱ्याला संघटित केले आणि सारा 1918 आपण काय पाहतो, साराबंद चळवळ. ओके, आणि सर्वांना एकत्रित करून साराबंद चळवळ त्यांनी हे केली आणि हे पण यशस्वी झाले. म्हणजे तिन्ही सत्याग्रह गांधीजीचे काय दिसेल तुम्हाला, यशस्वी दिसतील. याच्यामध्ये चौरी चौरा तुम्हाला हे दिसेल. तर चौरी चौरा काय आहे, चौरी चौरा आहे याच्यामध्ये. ओके, हा चौरी चौरा हत्याकांड उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूरमध्ये झाला होता. गोरखपूर उत्तर प्रदेश. ओके, तर याच्यामध्ये जे काही मोर्चा निघाला होता याच्यावर निष्पाप नागरिकावर काय केलं, त्याने हल्ला केला होता, गोळीबार केला होता पुन्हा ब्रिटिशांनी. आणि येथून असंतोषातून चिडून लोकांनी तिथं पोलीस चौकी जाळली. या चौरी चौरा हत्याकांडामध्ये काय केली, पोलीस चौकीला आग लागली. पोलीस चौकीला आग. ओके, पोलीस चौकीला आग लावली. ओके, आणि याच्यामध्ये जवळपास 22 पोलीस ठार झाले आणि एक पोलीस अधिकारी. ओके, एक पोलीस अधिकारी आणि 3 नागरिक. ओके, आणि म्हणून नाही का हे एवढी हिंसा झाली म्हणून गांधीजीने काय केलं, याच्यानंतर 2022ला हे घडल्यानंतर 1922ला
ओके, हे घडल्यानंतर 1922ला काय केलं गांधीजींनी, असहकार चळवळ मागे घेतली. 1962ला चौरी चौरा हत्याकांड घडला म्हणून, ओके, कारण त्यांना हिंसा मान्यच नव्हती. 1922ला काय केलं त्यांनी, ओके, असहकार चळवळ मागे घेतली. कार चळवळ मागे, ओके, काय घेतली, मागे घेतली. काय पाहिलो आपण याच्यामध्ये, पाहिलं आपण दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह कुठून केला, तर पहिला सत्याग्रह त्यांचा 1917ला चंपारण्यामध्ये, नंतर खेड्या सत्याग्रह 1918मध्ये, शेतसाराबंदी म्हणू आपण त्याला 1918मध्ये, त्याच्यानंतर चंपारण्य 1917मध्ये पाहिला आपण, आणि अहमदाबाद 1918मध्ये, आणि चौरी चौरा हत्याकांड घडलं होतं 1922मध्ये. ओके, आणि याच्यातूनच काय केलं होतं, असहकार चळवळ मागे घेतली होती. ओके, गांधीजींनी. पहा नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता विषय संघसूचित नाही, संघसूची, ओके, सायबर कायदे. सायबर कायदे आहे काय आहे, ओके, सायबर कायदे जे काय म्हणू आपण, संगणक किंवा इंटरनेटवर काही अंशतः बंदी घालणे. ओके, कारण त्याच्यावर सायबर गुन्हा याच्यावर आहे कायदा. ओके, इंटरनेट आणि कायदा, इंटरनेट आणि संगणक, ओके, यावर बंदी आहे काही याच्यानुसार, त्याला सायबर कायद्यामध्ये येतो तो. ओके, तर परराष्ट्र व्यवहार, संरक्षण आणि अणुऊर्जा हे संघसूचीत येतात. हा, ओके, संघसूचीमध्ये काय येतात पहा, संघसूची जवळपास 97 ते 98 विषय आहेत त्याच्यामध्ये, 97 ते 98. ओके, याच्यामध्ये काय येते, परराष्ट्र व्यवहार येते, परराष्ट्र व्यवहार येते, त्याच्यानंतर याच्यामध्ये येते रेल्वे येते, ओके, विमानसेवा येते, विमानसेवा, त्याच्यानंतर याच्यामध्ये अणुऊर्जा येते. ओके, अणुऊर्जा महत्त्वाच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये, अणुऊर्जा येते. त्याच्यानंतर पायाच्यामध्ये काय येते, भारतीय सेवा येतात, अखिल भारतीय सेवा येतात याच्यामध्ये, अखिल भारतीय सेवा. ओके, संघ लोकसेवा आयोग आहे त्याच्यामध्ये, UPSC म्हणून आपण त्याला, संघ लोकसेवा आयोग महत्त्वाचे घटक येतात. ओके, लोकसेवा आयोग. ओके, त्याच्यानंतर याचे तर बँकिंग क्षेत्र आहे त्याच्यामध्ये, बँकिंग. ओके, रिझर्व्ह बँक म्हणू आपण त्याला, रिझर्व्ह बँक आहे त्याच्यामध्ये. संघसूची खूप महत्त्वाची आहे, त्याला केंद्रसूची म्हणतात. अजून संघसूचीलाच काय म्हणतात, केंद्रसूची. कोणाकडून घेतलेला आहे आपण, कॅनडाकडून घेतलेला आहे, लक्षात ठेवा. कोणाकडून घेतला आहे, कॅनडा, कॅनडा या राज्याकडून, कॅनडा या देशाकडून. त्यानंतर बरेच विषय आहेत त्याच्यामध्ये, जवळपास 97 ते 98 विषय येतात. त्यानंतर पहा राज्यसूची, त्यानंतर पहा राज्यसूची. आणि याच्या केंद्र संघसूचीवर फक्त केंद्र कायदा करू शकते. संघसूचीमध्ये कोण कायदा करू शकते, फक्त केंद्र कायदा करू शकते, केंद्र कायदा करू शकते फक्त त्याच्यावर. ओके, राज्यसूचीवर कोण कायदा करू शकते, राज्य सरकार. ओके, राज्य कायदा करू शकते यावरील विषयावर. ओके, राज्य कायदा करू शकते, राज्य कायदा करू शकते. मग काय राज्यसूचीमध्ये कोणते येतात, राज्यसूचीमध्ये येते पोलीस. ओके, पोलीस येते, त्यानंतर शेती येते. ओके, त्यानंतर काय येते, लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग येते. ओके, राज्य लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग. लक्षात, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके, त्याच्याकडे राज्य कायदा करू शकते. याच्यामध्ये अजून येते नाट्य येते, नाटकं, नाट्यगृहे, नाटक, नाट्यगृहे. ओके, हे पण आहे त्याच्यामध्ये. याच्यावर काय, राज्यसूचीमध्ये राज्य कायदा करू शकते. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे येते, याच्यावर बरेच विषय आहेत, त्याच्यात जवळपास 59 विषय आहेत. ओके, काही सांगितलं मी तुम्हाला, अजून लेक्चर खूप होईल म्हणून थोडं हे केलं. नंतर आपण घेऊ एखाद्या क्वेश्चनमध्ये. त्याच्यानंतर पहा याच्यामध्ये समवर्ती सूची येते, खूप महत्त्वाची समवर्ती सूची. ओके, समवर्ती सूची कोणाकडून घेतलेली आहे आपण, ऑस्ट्रेलियाकडून. समवर्ती सूचीमध्ये याच्यावर केंद्र आणि कायदा दोन्ही, केंद्र आणि राज्य हे दोन्ही कायदा करू शकते.
केंद्र आणि राज्य हे दोघेही कायदा करू शकतात. हे दोघेही या विषयावर कायदा करू शकतात. ओके, कायदा करू शकतात. ओके, याच्यामध्ये काय येते? आरोग्य येते, सार्वजनिक आरोग्य. याच्यावर दोन्ही कायदा करू शकतात, आरोग्य. ओके, त्यानंतर पहा याच्यामध्ये विवाह घटस्फोट येते. विवाह घटस्फोट. ओके, घटस्फोट. दिवाणी आणि फौजदारी प्रक्रिया. दिवाणी आणि फौजदारी प्रक्रिया. ओके, याच्यामध्ये अजून तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण हे येतात. शिक्षण म्हणू आपण त्याला, तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण. इतर विद्यापीठीय शिक्षण. ओके, तर याच्यामध्ये जवळपास 52 विषय येतात. काही महत्त्वाचे सांगितले मी, यावर प्रश्न येतात. याच्यावर 52 येतात, याच्यात 59मध्ये येतात. आणि याच्यामध्ये किती येतात? जवळपास 97 ते 98. म्हणजे काय? केंद्र सूचीवर फक्त केंद्र सरकार कायदा करू शकते, राज्य सूचीवर राज्य सरकार कायदा करू शकते. आणि समवर्ती सूची जी आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे, कोणाकडून घेतली लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न बरेच वेळा विचारला आहे. केंद्र सूची घेतलेली आपण ऑस्ट्रेलिया राज्यघटनेकडून. केंद्र आणि राज्य कोणाकडून घेतलेली आपण? कॅनडाकडून. राज्य कोणाकडून घेतली? कॅनडाकडून. 17च क्वेश्चन घेत आहे मी, परंतु याच्यामधून तुमचे नाही म्हणतात 150 ते 200 क्वेश्चन घेतले. जास्त म्हणायला हरकत नाही. खालीलपैकी कोणती पूर्वांचलची एक पर्वतरांग आहे? पूर्वांचलमध्ये एक पर्वतरांग नाही म्हणते, तर झास्कर नाही आहे. ओके, लक्षात ठेवा. कारण झास्कर तुम्हाला कुठं दिसते? झास्कर तुम्हाला दिसते हिमालयामध्ये. ओके, हिमालयामध्ये कोणत्या रांगा येतात? एक येते झास्कर, 2 लडाख येते. लडाख, पीर पांजल, धौलाधारी. ओके, हे कशातल्या रांगा आहेत? हिमालयामधल्या. ओके, मिश्मी आणि पटकाई कुठे आहेत? अरुणाचल प्रदेशमधल्या. अरुणाचल प्रदेश. कोणत्या आहेत आता? मिश्मी डोंगर आणि पटकाई बूम. पटकाई बूम. ओके, त्यानंतर काय पहा? त्यानंतर आहे नागादेल्ला आहे, नागालँडमध्ये. नागालँडमध्ये नागा टेकड्या म्हणतो आपण त्याला. ओके, नागा टेकड्या. ओके, पतकोई टेकड्या. ओके, त्यानंतर मिझो टेकड्या. मिझोराममध्ये काय? मिझो टेकड्या. ओके, अरुणाचल प्रदेशमध्ये अरुणाचलच्या टेकड्या. ओके, पहा हिमालयामध्ये झास्कर रांग आहे, लडाख आहे, पीर पांजल आहे, धौलाधारी आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये मिश्मी डोंगर येते, पटकाई भूमी येते. ओके, हे अरुणाचल प्रदेशमधलं. आणि नागामध्ये नागा टेकड्या. ओके, आणि त्यानंतर मिझोराम पाहिला आपण, मिझो टेकड्या. ओके, नागालँडमध्ये अजून येते पतकोई टेकड्या म्हणून. याच्यावर प्रश्न विचारतात. पहा शेवटचा क्वेश्चन. संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? उपाध्यक्ष संविधान सभेचे. ओके, संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती S.C. मुखर्जी. ओके, संविधान सभेचं पहिलं अधिवेशन झालं होतं 9 डिसेंबर 1946. 9 डिसेंबर 1946 संविधान सभेचं पहिलं अधिवेशन. ओके, संविधान सभा पहिलं अधिवेशन. याच्यामध्ये तुम्हाला ते सच्चिदानंद सिन्हा दिसतील.
हे तात्पुरते अध्यक्ष निवडले होते याच्यामध्ये, तात्पुरते अध्यक्ष कोण होते ते? सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा. ओके. नंतर 11 डिसेंबरला दुसरं अधिवेशन झालं. 11 डिसेंबर 1946ला. त्यामध्ये आपण काय केलं? स्थायी निवडली अध्यक्ष. 1946 स्थायी अध्यक्ष कोण होते ते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. BN राव हे संविधान सभेचे सल्लागार होते. ओके, BN राव काय होते? संविधान सभेचे सल्लागार. संविधान सभेचे सल्लागार कोण होते? BN राव. BN राव. बराच याचा हातभार आहे ड्राफ्टिंग कमिटीसाठी. ओके, BN राव सल्लागार होते. ओके. त्यानंतर पहा SC मुखर्जी पहिले उपाध्यक्ष. ओके, SC मुखर्जी कोण होते? संविधान सभेचे उपाध्यक्ष. अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होता असा प्रश्न विचारला तर कोण होते? SC मुखर्जी होते उपाध्यक्ष. कोण होते? SC मुखर्जी. HC मुखर्जी. ओके, लक्षात. त्यानंतर पहा सरदार पटेल हे अल्पसंख्याक मूलभूत हक्क, इथंच लिहितो आता, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक एक समिती होती, त्याचे अध्यक्ष होते. ओके, कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. ओके, कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. पहा जवळपास 17 क्वेश्चनमधून मी बरेच तुम्हाला म्हणजे हे लेक्चर तुम्हाला खूप उपयोगाचं पडेल असं मला तरी वाटते. तर हे लेक्चरचा फायदा घ्या, अवश्य पहा, पूर्ण क्वेश्चन पहा, त्यानंतर स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला अवश्य तलाठी भरतीसाठी या लेक्चरचा माझा फायदा होईल. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. शुभरात्री.